सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। बघा, मी एक तुळशी वृंदावन बनवलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। अशा पद्धतीचं तुळशी वृंदावन मी तयार केलेलं आहे। मी धनश्री कुलकर्णी यांचा व्हिडिओ बघितला होता, तर तो मला खूप आवडला आणि मग मी पण केलेली नव्हती तुळशी वृंदावन, त्याच्यामुळे मी थोडासा बदल करून ही तयार केलेली आहे। बघू शकताय तुम्ही, मी स्वस्तिकची डिझाइन मध्ये घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे ही तुळशी वृंदावन। आणि मी बघा खालच्या बाजूला स्पेस मोकळा ठेवलेला आहे, कारण मला हा जो LED लाईट आहे तो मला इथे मध्ये ठेवायचा होता, त्याच्यासाठी मी हा खालचा स्पेस मोकळा ठेवलेला आहे। बघा, अंधारामध्ये छान वाटते, मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये दाखवेलच। बघू शकताय तुम्ही, असा स्पेस मोकळा ठेवलेला आहे मी, इथे मध्ये दिवा लावता येईल म्हणून। एवढा मी डिफरन्स याच्यामध्ये केलेला आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया ही तुळशी वृंदावन मी कसं केले आहे ते। तर बघा, मी इथे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत, पिवळ्या आणि लाल कलरचे मोती घेतलेले आहेत। तुम्हाला जे कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तुम्ही ते घ्या। 2 नंबरची सुई आणि 5 नंबरचा तंगूस इथे मी घेतलेला आहे। तर सुरुवात आपण करूया। तर सुरुवातीला आपल्याला 4 मोती घ्यायचे आहे। आपल्याला एक चौकोनी पट्टी तयार करायची आहे। बघा, हा जो चौकोन आहे ना, हा किती चौकोनांचा आहे? 8 चौकोन घेतलेले आहेत मी, 8 चौकोन घेतलेले आहेत। तुम्ही जर धनश्री कुलकर्णी ताई यांचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी 6 चौकोन घेतलेले आहेत। मी थोडा मोठा स्वस्तिकची डिझाइन घ्यायची होती म्हणून मी तो मोठा घेतला, त्याच्यामध्ये 6 आहे, मी 8 घेतलेले आहे। आणि हे बघा, वरती इथे 6 चौकोन होतात ना, त्याच्यामध्ये स्वस्तिक एकदम बरोबर बसतं, म्हणून मी असा बदल केलेला आहे। तर हा खालचा चौकोन आपण करून घेऊ, 8 चौकोनांचा, साऱ्या बाजूंनी 8 चौकोन आपले यायला पाहिजे, त्याचा आपल्याला एक चौकोनी ठोकळा बनवायचा आहे। तर सुरुवातीला 4 मोती घ्यायचे। हे घेतले 4 मोती, 4 मोती घेतले। शेवटी गाठ दिलेली आहे दोऱ्याला, नेहमीच आपण देतो, आणि मग या शेवटच्या मोत्यातून आपल्याला दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याचा चौकोन तयार करायचा आहे। बघा, असं चौकोन तयार करायचं। परत एक चौकोन करायचा, 3 मोती घ्यायचेत, परत 3 मोती घ्यायचे। आणि बघा, दोरा ज्या दिशेने निघतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची असते त्याच मोत्यातून। बघा, 2 चौकोन झाले। आता आपण सुई या पुढच्या मोत्यात काढून घेऊया पुढचा चौकोन करण्यासाठी। बघा, परत 3 मोती घ्यायचे, हे परत 3 मोती घेतले। आणि बघा, परत जिकडनं दोरा निघतो त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची असते। बघा, 3 चौकोन झाले। परत आपल्याला या पुढच्या मोत्यात सुई पुढे काढून घ्यायची आहे पुढच्या चौकोनाला सुरुवात करण्यासाठी। बघा, अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी पट्टी तयार करायची आहे 8 मोत्यांची। ठीक आहे, 8 चौकोन आले पाहिजे याच्यामध्ये, 8 चौकोनांची पट्टी तयार करायची। मी ती करून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। बघा, 8 चौकोनांची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे। बरोबर 8 चौकोन घ्यायचे आहे, कमी करायचे नाहीये। जास्त करायचे असले तर तुम्ही 10 घ्या, 2च्या पटीने वाढवा, 2च्या पटीने कमी करा, समसंख्या घ्यायची आहे। बघा, 8 चौकोन झाल्यानंतर बघा, हा जो शेजारचा मोती आहे ना, त्या शेजारच्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या पट्टीला आडवी पट्टी तयार करायची आहे परत एक। आता बघा, परत 3 मोती घ्यायचे, 3 मोती घ्यायचे परत। आणि बघा, दोरा बघा इकडनं निघालेला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे।
बघा अशी आडवी पट्टी आपल्याला तयार करायची आहे. आता सुई फिरवून घ्यायची आणि ह्या पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा परत 3 मोती घ्यायचे. तीन मोती घेतले. दोरा ज्या बाजूने पुढे निघतो त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची असते. बघा हे झाले तिसरा चौकोन आणि परत सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या मोत्यामध्ये. बघा अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला ह्या आडव्या पट्टीत पण तुम्हाला 8च चौकोन करायचे आहे आणि हा चौकोन सुद्धा तुम्हाला धरायचा आहे. हा चौकोन धरून तुम्हाला 8 चौकोन पूर्ण करायचे आहे. ते मी करून घेते, परत पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा इथं पण 8 चौकोन पूर्ण केले. हे पण इथून हे इथपर्यंत 8 आहेत. परत हा पण चौकोन पकडायचा आणि इथून इथपर्यंत 8 करायचे. ठीक आहे. हा जो कॉर्नरचा असेल चौकोन तो कॉमन असेल, तो प्रत्येक वेळी काउंट करायचा आहे तुम्हाला. 8 चौकोन आपल्याला सगळ्या बाजूंनी करायचे आहेत. बघा आता बघा सुई बघा या मोत्यामध्ये आहे. आता इथून आपल्याला आता ही उभी झाली, ही आडवी झाली. आता परत एक उभी चौकोन आपल्याला एक उभी पट्टी करायची आहे. तर परत आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत आणि बघा परत या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची. दुसरा चौकोन तयार झाला. सुई पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा आता परत 3 मोती घ्यायचे पुढच्या चौकोनासाठी. परत सुई त्याच मोत्यातून बाहेर काढून घ्यायची. बघा परत आपण सुई पुढे काढून घेऊ. बघा ही उभी झाली 8 चौकोनांची, ही पण आडवी झाली 8 चौकोनांची. आता ही परत एक उभी करायची आहे, 8च चौकोनांची झाली पाहिजे. आता मी ती पूर्ण करते आणि मग शेवटी तुम्हाला इथे करून दाखवते. बघा परत एक उभी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला हा चौकोन इथे जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा आपण परत आता चौकोन करून घेऊ. आपल्याला ही चौकट जोडून घ्यायची आहे आपण जी बनवली आहे ती. बघा परत एक चौकोन तयार केला. सुई पुढच्या चौकोनात पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा पुढच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची. परत 3 मोती घ्यायचे. आपल्याला 8 मोत्यांचा चौकोन तयार करायचा आहे. बघा आता याच्यामध्ये काय करायचं, प्रत्येक ठिकाणी 8च झाले पाहिजेत ना. आता बघा किती झाले, हा पण मोजायचा 1 2 3, हा पण मोजायचा 4. राहिले किती, 4 चौकोन राहिलेत फक्त. आता मी ते करून घेते आणि इथे जोडताना तुम्हाला परत एकदा दाखवते. बघा आता इथे शेवटी जोडताना कसं करायचं, बघा मी तुम्हाला मोजून दाखवते चौकोन. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 चौकोन, हा 7वा आणि आपल्याला करायचे असतात फक्त 8. मग आता इथे 8वा जोडताना आपल्याला आपण जोडून घेणार आहे 8वा. ठीक आहे. हे बघा हे किती 6 चौकोन आहेत. हा इथे 7वा आहे ऑलरेडी तयार. 8वा चौकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे. एकच मोती घ्यायचा आणि हा इथला चौकोनाचा हा एक मोती आहे ना, त्याच्यामधून सुई आडवी काढायची. बघा आडवी काढली. आता परत एक मोती घ्यायचा आहे. परत एक मोती घेतला आणि बघा हा जो मोती आहे ना इथला, त्याच्यामधून सुई बघा असा चौकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बरोबर 8च चौकोन झाले पाहिजे, जास्त व्हायला नको. एक जरी चौकोन एक्स्ट्रा झाला कुठे तरी आपला चौकट जो आहे तो चुकेल. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित तुम्हाला तयार करायचा आहे. बघा चारही बाजूंना 8 चौकोन आले पाहिजे. आता ही एक चौकट झाली. अशीच एक चौकट परत बनवायची आहे आणि ती एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर अजून एक चौकट मी बनवून घेते आणि मग तुम्हाला जोडताना दाखवते. अशा 2 चौकटी आपल्याला बनवायच्या आहेत. बघा अशा 2 चौकटी तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत
8 चौकोनांच्या असल्या पाहिजे. आणि आता त्या आपल्याला दोन्ही जोडून घ्यायच्या आहेत. आपण आता त्या अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत. अशा बघा एकमेकांवर अशा ठेवून घ्यायच्या. मी सुई अशी इथे ह्या पुढच्या मोत्यात काढून घेते, म्हणजे एका लाईनीने आपल्याला करता येईल. बघा असं याच्यात काढून घेतलेली आहे. आणि ही अशा दोनही चौकटी एकत्र अशा पकडायच्या आहे. सुरुवातीला मी तुम्हाला अशी ठेवून मग जोडून दाखवते आणि मग आपण ती फोल्ड करून घेऊ. अशा पद्धतीने जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सोपं जाईल हे. बघा अशा पद्धतीने ह्या चौकटी ठेवून घ्यायच्या आहेत. आणि एक पिवळा मोती घ्यायचा. ठीक आहे, एकच मोती घ्यायचा आहे आणि आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा आता हे असं एकमेकांसमोर ठेवायचे हे चौकोन. आणि हे जे मोती आहेत ना हे 2-2 बघा त्यांच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक मोती ॲड करायचा आहे. आता मी एक पिवळा मोती घेतला. बघा दोरा ह्या मोत्यातून बाहेर निघालेला आहे. आता शेजारचा मोती आहे ना त्याच्यामधून आपल्याला खालच्या दिशेने तो दोरा खाली काढून घ्यायचा आहे. बघा असा एक मोती घेतला, इकडनं दोरा निघाला, मोती घेतला, इकडनं ह्या मोत्यातून सुई खाली काढली. आणि आता इथे ना लाल मोती घ्यायचा आहे आपल्याला. जे कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला आपल्याला लाल मोती घ्यायचा आहे. तर लाल मोती घेतला आणि बघा इकडचा मोती आहे ना त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे, म्हणजे बाहेर काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोनही चौकट अशा जोडायच्या आहे. बघा एक गोल तयार झाला की नाही, चौकोन करायचा आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने. आणि मग आता हे आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे घट्टपणे. आणि आता बघा हा जो पिवळा मोती आहे ना त्याच्यातून सुई बाहेर काढायची. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा प्रत्येक वेळी. 3D आयटम करताना तुम्हाला दोरा एकदम मस्त ओढून घ्यायचा आहे, कुठेच लूजपणा राहायला नकोय. आता बघा हा पुढचा मोती जो आहे त्याच्यातून सुई वरती काढायची. नाही तर तो तुम्ही जे पण बनवाल ते असं लूज व्हायला नको, एकदम त्याला घट्टपणा कडकपणा आला पाहिजे. बघा आता परत एक पिवळा मोती घ्यायचा. आता इथून पुढे आपल्याला एकच मोती घ्यायचा आहे. बघा हे जे गॅप आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पिवळा मोतीच ॲड करायचा आहे. फक्त जो कॉर्नर येईल ना शेवटी तिथेच आपल्याला लाल मोती घ्यायचा आहे, जसं आपण आत्ता इथे घेतला आहे. बघा असं जसं इथे घेतला ना तशा पद्धतीने इथे पण आपल्याला घ्यायचं आहे. आता परत बघा हा दुसरा चौकोन तयार झाला. आता सुई आपण परत वरती काढून घ्यायची आहे. बघा एकेका मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची असते. सरळ सरळ पुढे काढून नाही घ्यायची. दोरा कुठेच दिसायला नको, सरळ रेषेत दोरा कुठेच दिसायला नको. बघा आता सुई या आडव्या मोत्यातून आडवी काढायची. आणि मग हा पुढचा जो मोती आहे ना उभा त्याच्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला एक मोती घ्यायचा आहे आणि हे चौकोन पॅक करायचे आहे. आता मी इथपर्यंत करून घेते आणि मग शेवटी परत लाल मोती घेताना तुम्हाला परत एकदा दाखवते. बघा इथपर्यंत मी जोडून घेतलेला आहे. फक्त इथे एकच मोती आपल्याला ॲड करायचा असतो आणि जोडून घ्यायचा असतं. बघा आता शेवटी इथे जसं कॉर्नरला आपण रेड कलरचा मोती घेतला आहे तसं इथे पण आपल्याला घ्यायचा आहे. बघा एक लाल कलरचा मोती आणि मग इथून सुई खालच्या दिशेने काढायची. मग आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आणि मग या परत ह्या पिवळ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने ह्या दोन चौकटी अशा एकत्र जोडल्या जातात. आता त्या काय करायच्या आहे आपल्याला असं फोल्ड करायचं. बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा एक बाजू आपली पॅक झालेली आहे. तशीच आपल्याला आता दुसऱ्या बाजू 3 राहिलेल्या बाजू पण आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत. बघा आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेते. जोडताना अगदी सोपं आहे. बघा जसं इथे आपण एकच मोती ॲड केला ना तसंच इथे पण आपल्याला प्रत्येक वेळी एकच मोती आपल्याला घ्यायचा आहे. एक पिवळा मोती घ्यायचा. बघा हे 2 मोती सगळे एकमेकांसमोर आहेत ना, हे सगळे
त्यांच्यामध्ये फक्त एकच मोत्याचा गॅप आहे, तोच आपल्याला गॅप आपल्याला एकत्र भरून काढायचा आहे. बघा, एक एक मोती घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्याचा चौकोन इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. फक्त लक्षात काय ठेवायचं, इथे शेवटी आल्यावर आपल्याला रेड कलरचा मोती घ्यायचा आहे. जसा इथे घेतला ना तसा इथे पण आपल्याला रेड कलरचा मोती घ्यायचा आहे. विसरायचं नाही, आपल्याला तो रेड कलरचा मोती घ्यायचाच आहे. न चुकता तुम्हाला तो रेड कलरचा मोती कॉर्नरला ऍड करायचा आहे. बघा इथे आणि इथे जसा केला तसाच. आता ही पूर्ण चौकट मी जोडून घेते इथपर्यंत आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा ही चौकट पूर्णपणे मी जोडून घेतलेली आहे, चारही बाजूनी जोडून घेतलेली आहे बघा. आणि आता तुम्हाला एक सांगते, आता ही मधली जी बाजू आहे ना, ज्याला कुणाला वाटली ही मधली बाजू जोडायची तर तुम्ही जोडू शकताय. ठीक आहे, मी याच्यामध्ये हे जेव्हा केलं तेव्हा जोडून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला इथून तिथून प्लेन दिसत असेल बघा. पण काय होतं, जरा वरची विण घेताना आपल्याला थोडंसं मुश्किल होतं, म्हणून सांगते आहे. तुम्ही ही गोष्ट स्किप केली तरी चालेल, हा जो भाग तुम्ही स्किप केला ना तरी चालेल. डायरेक्ट इथून सुरुवात केली, ह्या वरच्या मोत्यांपासून सुरुवात केली तरीही चालेल. आणि ज्याला कुणाला हे मधले गॅप भरायचे असतील तर तुम्ही भरून काढू शकताय. दोनही प्रकारे केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. असं पण त्याला भरपूर घट्टपणा असतो, त्याच्याने काहीच फरक पडणार नाहीये. तर आता मी हे मधली बाजू जी आहे ती स्किप करणार आहे आणि तसंच वरती तुम्हाला विणकाम करून दाखवणार आहे बघा. पण तुम्ही ती चौकट जोडून घेऊ शकताय, मधल्या बाजूनी पण जोडून घेऊ शकताय. आता बघा मी एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेते. बघा ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण याच्यावर वरती विणकाम करायला सुरुवात करू. वरच्या भिंती ज्या आहेत आपण तयार करायला सुरुवात करू. जे स्वस्तिक पण मी घेतलेलं आहे ते आपण बघा, आपण त्याला सुरुवात करणार आहे. आता बघा इथे मी इथे खाली हा जो एक पिवळा कलरचा मोती आहे त्याच्यावरती लाल कलरचा मोती आहे. स्वस्तिकची सुरुवात मी 2 नंबरच्या स्टेप पासून केलेली आहे आणि वरती बघा इथे 2 मोती उरलेले आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणते, हा जो स्वस्तिक आहे तुम्ही एक स्टेप वरती घेतला तरी चालेल. चला तर मग आता इथे आपल्याला घेताना बघा मी तुम्हाला सांगते, इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे. बघा आपण ह्या साईडच्या ज्या भिंती आहे आपण तयार करणार आहे. 3 मोती घ्यायचे बघा. दोरा कुठल्या मोत्यात आहे बघा आणि परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आता सुई या पिवळ्या मोत्यातून वरती काढायची आणि ज्याला कुणाला हा भाग मोकळा ठेवायचा नसेल त्यांनी पूर्ण प्लेन चौकट बनवली तरी चालेल. पूर्ण 8 बाय 8 ची चौकट बनवली तरी चालेल. ठीक आहे, सगळे 8 चौकोनांची तुम्ही ही खालून पॅक करू शकताय आणि मोकळी ठेवायची असेल तर मोकळी ठेवू शकताय. मला तिथे दिवा ठेवायचा आहे म्हणून मी ती साईड मोकळी ठेवलेली आहे. तर बघा एक चौकोन झाला. आता परत पुढे 2 मोती घ्यायचे. 2 मोती घेतले. आता बघा दोरा इथे वरती आहे ना, आता हा जो शेजारचा मोती आहे त्याच्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे. आणि परत ह्या उभ्या मोत्यातून उभी काढून घ्यायची आहे. बघा दोन चौकटी घेतल्या आपण, 2 चौकोन केले आपण वरती. आता परत सुई आडवी काढायची. आडवी काढली, परत या उभ्या मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. बघा उभी करायची आहे आपल्याला ही आणि परत आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा आता परत पुढे 2 मोती घ्यायचे आहेत. 2 मोती घेतले
परत या उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. बघा 3 चौकोन झाले. आता सुई परत ह्या खालच्या आडव्या मोत्यातून बाहेर काढून घ्यायची आणि परत या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे. 3D आयटम करताना जरा मुश्किल होते करायला, शिकवताना जास्त होते कारण व्यवस्थित दाखवता येत नाही. बघा हे 3 चौकोन झाले. आता अशाच पद्धतीने आपल्याला ही जेवढी चौकट आहे ना, या सगळ्या चौकटीवर आपल्याला असे चौकोन तयार करायचे आहे. सुरुवातीची ही भिंत जी आहे ती आपण पूर्ण पिवळ्या मोत्यांमध्येच करणार आहे आणि याच्या वरच्या स्टेपला मग आपण लाल मोत्याची सुरुवात करणार आहे स्वस्तिकसाठी. ठीक आहे, ही एवढी पूर्ण चौकट पूर्ण करून घ्या आणि मग मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. बघा अशा पद्धतीने उभे चौकोन आपल्याला करत जायचे आहे. ठीक आहे, आणि आतल्या बाजूनी हे सगळे चौकोन किती येणार आहेत? फक्त 6 चौकोन येणार आहेत. ही मधली जी बाजू आहे ती फक्त 6 चौकोनांची आहे. सगळ्या बाजूनी 6 चौकोन इथे येणार आहे. ठीक आहे, आता मी पूर्ण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. बघा इथे 6 चौकोन मी तयार केलेले आहेत. बघा 6 चौकोन तयार झाले ह्या लाईन मधले. आणि मग आता इकडे करताना कसं करायचं? बघा इथे परत हे आपण इथे या आडव्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आहे आणि परत 2 मोती घ्यायचे आहे आणि ह्या लाईनचा जो हा मोती आहे ना त्याच्यातून सुई खाली काढायची. ठीक आहे, अशी आडवी काढून घ्यायची आहे आणि परत या आडव्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने इथे असं कॉर्नर, इथे कसं कॉर्नर आला तसा इथे पण आलेला आहे आणि पुन्हा एकदा या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा इकडनं हे 6 मोती झाले आणि आता इकडे पण सुरुवात झालेली आहे. 6 मोत्यांचेच आपल्याला चौकोन करायचे आहे. कॉर्नरला आल्यावर व्यवस्थित करा, मिस्टेक करू नका. बघा म्हणून मी हा कॉर्नर करून दाखवला. सेम आहे, 2-2च मोती घ्यायचे आहे आणि इथे शेवटी जेव्हा याल तेव्हा फक्त एकच मोती इथे आपल्याला घ्यायचा असतो. तर तो मी एवढं करून घेतल्यावर मी तुम्हाला हा शेवटचा मोती कसा घ्यायचा ते पण दाखवणार आहे. आता एवढं मी पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघू. बघा हे सगळ्या बाजू मी कव्हर केलेल्या आहेत. बघा 6 चौकोन आलेले आहेत आणि हा इथे शेवटचा 6वा चौकोन. बघा 1 2 3 4 5च आहे ना. आणि इथे मग आता एक मोती घ्यायचा. बघा आणि इकडच्या चौकोनाचा बघा हा जो चौकोन आहे त्याचा हा मोती, त्याच्यातून सुई खाली काढायची आणि या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आणि परत या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची. इथे शेवटी आपल्याला एकच मोती घ्यायचा होता. बघा आणि ही पूर्ण चौकट आपली पॅक झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता बघा आता ही वरची स्टेप आपली करून झालेली आहे. तर ही जी खालची चौकट आपण मोकळी ठेवली आहेत ना, बघा हे जे मध्ये गॅप आहे ना, बघा ते आपण पॅक करूया आता, कारण त्याच्याने असं मस्त कडकपणा येईल. याला थोडासा हा लूज वाटतो आहे जर आपण डायरेक्ट केलं तर. आणि जे कोणी खालची पट्टी पूर्ण पॅक करणार असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पण आपण ही खालची बाजू जी आहे ती पॅक करून घेऊ. तर आता आपल्याला सुई खालच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. आपण खाली काढून घेऊया, कारण कसं आपलं सगळं असं व्यवस्थित पॅक असायला पाहिजे. ठीक आहे, हा जो बघा हा शेजारचा मोती जो आहे, आधी या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आपण उभ्या मोत्यातून. बघा ह्या उभ्या मोत्यातून काढली आणि ह्या खालचा जो आडवा मोती आहे ना त्याच्यातून आडवी काढून घ्यायची आहे. कारण जर आधीच पॅक केलेलं असतं ना तर ही जी वरची स्टेप आपण केली आहे तिला करताना खूप त्रास झाला असता. म्हणून मी आधी ही वरची स्टेप करून घेतली आणि मग खालचा भाग आपण जोडून घेऊया. आता बघा सुई दोरावरती निघालेला आहे ना, आपल्याला असं मधून फक्त खालच्या बाजूने काढून घ्यायचं आहे. बघा आता असं उलट करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ना इथे आपल्याला हे जे गॅप आहे ना ते आपण पॅक करणार आहे. आता एक एक मोती घ्यायचा. बघा एक मोती घेतला, ठीक आहे. आणि हा जो इथला मोती आहे ना
त्याच्यातून सुई आडवी काढायची. आडवी काढून घेतली आणि परत एक मोती घ्यायचा आहे. परत एक मोती घेतला. थोडंसं कठीण जातं, पण एवढं पण नाही जात. आता काय करायचं, हा इथला कॉर्नर आहे ना, त्याच्यामध्ये तो मोती आपल्याला फिट करायचा आहे. तर सुई आपली ह्या गॅपमधून खाली काढून घेऊ. बघा, सुई आपण ह्या गॅपमधून खाली काढून घेतली आणि हा जो मोती आहे ना पिवळा, तो असा मध्ये इथे असा अडकवायचा. बघा, कॉर्नरमध्ये बसला तो फिट्ट. बघा, दिसताना एवढं दिसत नाही व्यवस्थित कारण ब्लर होता आहे. आणि हा जो आडवा मोती आहे ना, त्या आडव्या मोत्यातून आपल्याला सुई आडवी काढून घ्यायची आहे खालून. थोडंसं सुई मध्ये घ्यायला अडचण येते. त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आता इथून आपल्याला हा जो आडवा मोती आहे ना खालचा, त्याच्यामध्ये सुई काढायची आहे. पण आपल्याला ती सुई एवढी वाकवता येत नाही. तर काय करायचं, बघा इकडचे जे चौकोन आहे ना, हे बघा, इकडच्या चौकोनातून मी सुई बाहेर काढून घेते. थोड्या वेळासाठी बाहेर काढायची आहे फक्त. का बरं, तर आपल्याला हा जो आडवा मोती आहे ना, त्या आडव्या मोत्यातून सुई काढता आली पाहिजे म्हणून. बघा आता ह्या आडव्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आहे. बघा, इझिली ती सुई बाहेर काढता आली मला. आणि परत आता ही सुई अशी ओढून घ्यायची आहे व्यवस्थित. बघ, सुई पण ओढून घेतली मी आणि इथला कॉर्नर पण पॅक झालेला आहे. जेव्हा पण तुम्हाला जर सुई वाकडी तिकडी होत नसेल तर सरळ एखाद्या मोत्यातून बाजूला काढून घ्यायची आहे बाहेरच्या दिशेने. जशी मी आत्ता काढून घेतलेली आहे तशी तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आहे. माझा दोरा अडकला आहे, मी काढून घेते. बघा, व्यवस्थित काढायचं आहे. ही फ्रेम खालच्या बाजूने दोरा घेतला मी आणि हा जो आता उभा मोती आहे ना, त्या उभ्या मोत्यातून वरती काढून घेते मी. बघा, ही फ्रेम आधी तुम्ही जोडून घेतली तरी चालेल, नंतर जोडली तरी चालेल. आधी हे काम केलं तर हे काम करताना कठीण जाईल, किंवा ही चौकट पूर्ण केली तर ही चौकट करायला प्रॉब्लेम येईल. थोडंसं कठीण जातं, बाकी काही नाही. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करा. मी तुम्हाला जस्ट आयडिया सांगते आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पॅक करा. आता बघा, सुई वरती निघालेली आहे. आता ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेते आडव्या दिशेने. बघा, आणि आता इथे परत एक मोती घ्यायचा. परत एक मोती घेतला. सुई ना प्रत्येक वेळी अशी वरतून खाली काढून घ्यायची नेहमी फ्रेमच्या मधून, आणि मोती असा सेट करून घ्यायचा आधीच. बघा, इथे असा मोती सेट झाला. आणि आता परत सुई आडवी काढायची आहे आपल्याला. बघा, या आडव्या मोत्यातून. आणि सरळ जर इथे कुठेतरी निघत असेल ना, तर सरळ ह्या गॅप मधून तुम्ही बाहेर काढून घ्यायची आहे सुई. बघा, एखाद्या चौकोनातून वरती काढून घ्यायची आणि परत तिथूनच खाली परत एकदा काढून घ्यायची. फक्त आपली सुई त्या मोत्यातून बाहेर यायला हवी. बघा, आडवी काढून घेतली मी आणि आता परत ह्या उभ्या मोत्यातून वरती काढून घेते. फक्त कॉर्नर करायला प्रॉब्लेम येणार आहे. बघा, 2 चौकोन इथं मी कनेक्ट करून घेतले आहे. बघा, इथे कॉर्नर मध्ये एक मोती टाकला आणि एक इथे टाकला आणि एक इथे टाकला. ठीक आहे, आता त्याच पद्धतीने आपल्याला सगळी ही चौकट पॅक करायची आहे. आणि जर तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही नका करू, डायरेक्ट इथून वरती सुरुवात करू शकताय. आता मी एवढं पॅक करून घेते आणि मग ही वरची स्टेप तुम्हाला करून दाखवते. बघा, 3 बाजू मी पॅक करून घेतलेल्या आहे. बघा, इथे अजून बाकी आहे. बघा, इथे मी तुम्हाला परत थोडंसं करून दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. पण जर जमलं तर सुरुवातीलाच ही चौकट पॅक करून घ्या आणि मग वरची विण करायला घ्या. असं पण केलं तरी चालेल, तसं पण केलं तरी चालेल. बघा, आता मी एक मोती घेतला आहे. मी तुम्हाला एक आयडिया देते. जर सुई मोत्यातून नाही निघाली तर काय करायचं. बघा, आता इथे मी
एक मोती घेतला आहे, ठीक आहे. इथे इथे दोरा आहे आणि एक मोती घेतला. मग आता हा जो मोती आहे ना, याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला. त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतल्यानंतर बघा असं इथे हा मोती पॅक होतो इथे. आणि आता काय करायचं, हा इथला खालचा मोती आहे ना, त्याच्यातून सुई डायरेक्ट बाहेर काढून घ्यायची. कशी, बघा असं उलट करून घ्या बघा, आणि डायरेक्ट इकडनं बघा असं तिरकस मी बाहेर काढून घेतलेली आहे सुई. म्हणजे कुठल्याच मोत्यात न काढता डायरेक्ट बाहेरच्या बाजूनी सुई काढून घ्यायची. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे त्याच्यातून पण आपली सुई बरोबर आपल्याला बाहेर काढता येते. आता जो हा आडवा मोती आहे ना, बघा आता एवढं दिसणार नाही. बघा हा जो इथला आडवा मोती आहे इथला, याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर ती कशी काढायची, इथल्या बाहेरच्या साईडने आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे. बघा हा इथला हा मोती आहे आणि ह्या मोत्यातून आपल्याला बाहेरच्या बाजूने आपण सुई, बघा बाहेरच्या बाजूने मी सुई मध्ये घेतली आणि काढताना ह्या पोकळ भागेतून काढून घेतलेला आहे. बघा म्हणजे जर आपल्याला सुई काढता नाही आली, कुठून जर निघाली नाही, सरळ सरळ पुढच्याच मोत्यातून निघत असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या रिकाम्या भागातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा आता इथून सरळ खाली काढून घेतली आहे मी. 3D आयटम बनवताना अशाच पद्धतीचं आपल्याला आयडिया वापरावी लागते. ज्याने कोणी मी बनवलेल्या समई बनवल्या असतील 3D समई, त्याला बरोबर अंदाज येईल कसं करायला लागतं. म्हणून त्या पद्धतीने त्याच्यात पण मी अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुई काढून घेतलेली आहे, म्हणजे कुठेच अडचण येत नाही. बघ आता मी हे सगळं पूर्ण करून घेते आणि मग आपण परत इथे वरती सुरुवात करून घेऊ. चला आता आपण वरती सुरुवात करूया. बघा हे 6-6 चौकोन केलेले आहेत आपण वरती. ही खालची फ्रेम 8 चौकोनांची आहे आणि त्याच्यावरती 6 चौकोनांची. आता बघा त्याच्यावरती आपल्याला आता इथून पुढे स्वस्तिकसाठी तयारी करायची आहे. तर बघा ह्या मोत्यावर आपण सुई काढून घेतलेली आहे. तर तिथे 3 मोती घ्यायचे आहे. बघा 3 मोती घ्यायचे आणि बघा ही फ्रेम मी पूर्ण पॅक करून घेतलेली आहे. ही फ्रेम सुरुवातीलाच पॅक करा किंवा नंतर पॅक करा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही आधी करू शकता, नंतर करू शकताय. बघा आता ह्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा हा दुसरा चौकोन इथे तयार केला. सुई ह्या उभ्या मोत्यातून वरती काढायची. बघा ह्या उभ्या मोत्यातून वरती काढली. आता अजून 2 मोती घ्यायचे आहे पिवळ्याच कलरचे. आपल्याला इथे 2 चौकोन बनवायचे आहे पिवळ्या कलरचे. खालची लाईन आपण पूर्ण पिवळ्या मोत्यांची घेतलेली आहे. जे 6 चौकोन आपण घेतले आहे ते आपण 6 घेतलेले आहे आणि पिवळेच घेतले आहे. त्याच्यावरच्या स्टेपला बघा सुरुवातीचे 2 चौकोन पिवळ्या कलरचे करायचे. आपण सुई खाली काढून घेऊ. तिसऱ्या चौकोनासाठी बघा ह्या तिसऱ्या चौकोनासाठी आपण इथे 3ऱ्या नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतली. बघा 2 चौकोन पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे आणि 3ऱ्या चौकोनाला आपल्याला 2 मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. स्वस्तिकची सुरुवात आपण इथून सुरुवात केलेली आहे. बघा 2 लाल मोती घेतले. हा 3रा चौकोन लाल मोत्यांचा करायचा आहे. बघा 3ऱ्या चौकोनासाठी आपण लाल मोती घेतले. आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. बघा ह्या लाल मोत्यातून सुई आपण वरती काढून घेतली. आता इथून पुढे पिवळ्याच कलरचे मोती. ह्या दुसऱ्या स्टेपला आपल्याला फक्त इथे 2च मोती लाल कलरचे घ्यायचे होते. आता पुढे सगळे पिवळेच मोती घ्यायचे आहेत. सॉरी 2च मोती घ्यायचे
बघा हा चौथा चौकोन जो आहे तो पिवळ्याच मोत्यांचा घ्यायचा आहे. बघा पिवळ्याच मोत्यांचा चौकोन घेतला आहे. इथे 2 पिवळे चौकोन, मग पुढे आपण तिसऱ्या चौकोनाला लाल मोती घेतले. आता पुढे परत हे 2 मोती बाकी आहे. बघा हा एक आणि हा एक. इथे पण आपल्याला 2 पिवळे चौकोन घ्यायचे आहे. जशी इथे 2 चौकोन घेतले पिवळ्या कलरचे, तसे इथे पण करायचे आहे. ते मी करून घेते आणि मग पुढच्या स्टेपला तुम्हाला परत दाखवते. बघा इथे 6 चौकोन बघा कसे झाले. इथे पिवळे 2, मग पुढे 2 लाल मोती घेतले आणि पुढचे परत पिवळे मोती. ठीक आहे, 6 चौकोन झालेले आहेत बघा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला 3ही बाजू तशाच करायच्या आहेत. आता बघा, आता मी ही वॉल आपली इकडची पूर्ण झाली. ठीक आहे, आता पुढची वॉल आपण घेऊ. बघा इथे पण आपल्याला 2 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. बघा 2 चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. जसे सुरुवातीला आपण घेतले त्याच प्रकारे इथे पण 2 चौकोन पिवळ्या रंगाचे. बघा हा एक झाला. आता या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची, वरतीच काढायची आहे. इथून सरळ पुढे घ्यायची नाही, इथून सरळ पुढे घ्यायची नाही, इथे वरती काढायची आहे. आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे आहे, कारण आपल्याला 2 पिवळे चौकोन तयार करायचे आहे. बघा एक झाला. आता इकडनं सुई या बाजूला काढायची आणि मग परत या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची. हे झाले आपले 2 पिवळ्या रंगाचे चौकोन. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आपल्याला, तिसऱ्या चौकोनाला आपण लाल कलरचे 2 मोती घेतो. स्वस्तिक साठी आपण लाल कलरचे 2 मोती घेतो. बघा 2 लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता 2 लाल कलरचे मोती आणि पुढचा चौकोन लाल मोत्यांचा. तिसऱ्या चौकोनात आपण लाल मोती घेतले आहे. बघा तिसऱ्या चौकोनात आपण लाल मोती घेतले. आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढायची. पुढे 2 पिवळे मोती घ्यायचे. बघा 2 पिवळे मोती आणि इकडनं सुई बाहेर काढायची, गोल फिरवून, आणि मग परत ह्या लाल मोत्यातून वरच्या बाजूला काढून घ्यायची. बघा बघा हे दोन पिवळे चौकोन, मग पुढे लाल मोती घेतला आपण, 2 लाल मोती, पुढे 2 पिवळे मोती घेतले. आता परत इथे 2 चौकोन तयार होतील. बघा हा एक मोती आणि हा एक मोती. या 2 मोत्यांवरती 2 चौकोन तयार होतील. जसे इथे आपण पिवळ्या कलरचे घेतले तसेच. बघा इकडे बघा 6 चौकोन आहेत ना. हे 2 पिवळे, इकडचे 2 पिवळे. फक्त इथे मध्ये आपण 2 लाल कलरचे मोती घेतलेले आहेत. सेम ॲज आपण इथे पण तसंच केलेलं आहे. आता पुढे हे 2 पिवळे चौकोन मी करून घेते. बघा आपण पहिल्या सुरुवातीला काय केलं, आपण या खालच्या लाईनला सगळे पिवळ्याच कलरचे चौकोन तयार केले. त्याच्यावरती आपण इथे फक्त 2 मोती लाल रंगाचे घेतलेले आहे. आता हे उरलेले 2 पुढचे पिवळे चौकोन पण मी तयार करून घेते आणि मग पुढचे स्टेप तुम्हाला दाखवते. बघा इथे परत 2 पिवळ्या रंगाचे 2 चौकोन. बघा मी हे 2 उरलेले पिवळे चौकोन बी तयार केले. बघा हे 2 चौकोन येलो कलरचे, आणि मग पुढे आपण रेड कलरचे 2 मोती घेतले, आणि पुढे परत हे 2 येलो कलरचे चौकोन, आणि हा फक्त इथे एक पिवळा मोती येतो. जशी इथं ही आपण स्टेप केली, बघा इथे पण सेम आहे तशीच. आता अशीच स्टेप आपल्याला इथे आणि इथे करायची आहे. ह्या 2 ठिकाणी पण सेम करायचं आहे. 2 पिवळे चौकोन, मग पुढे 2 लाल मोती आणि परत पुढे पिवळे मोती. ठीक आहे, 2 बाजू करून दाखवल्या. आता ह्या उरलेल्या 2 बाजू तुम्हाला करायच्या आहेत. जशा इकडे केल्यात तशाच इकडे करायच्या आहे. आता मी त्या करून घेते, मग वरच्या स्टेपला आपण परत कोणते मोती घ्यायचे मी तुम्हाला दाखवते. बघा सगळ्या बाजू मी अशाच पद्धतीने करून घेतल्या. 4ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने करायच्या आहे. बघून घ्या, 2 चौकोन पिवळ्या कलरचे दोन्ही बाजूंनी, आणि मधल्या ठिकाणी 2 लाल कलरचे मोती आपण घेतले आहे, आणि इथे एक पिवळा मोती आहे. आता बघा इथे शेवटी पॅक करताना शेवटची जे
शेवटचा चौकोन आपण पूर्ण करताना बघा इथे एकच मोती घ्यायचा असतो, कारण इथे 3 मोती आहेत ऑलरेडी. तर इथे आपण एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि हा उरलेला शेवटचा चौकोन पूर्ण करायचा. बघा हा शेवटचा चौकोन पूर्ण झाला. आपण सुई वरती काढून घेऊ आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इकडच्या भिंतीला येऊन जायचं आहे. या बाजूला इकडनं सुरुवात करू आपण परत 1 नंबर पासून. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या स्टेपला सुरुवात करतो आहे. तर तिसऱ्या स्टेपला काय करायचं आहे, सुरुवातीचा चौकोन आपल्याला पिवळाच कलरचा घ्यायचा आहे. बघा तिसऱ्या स्टेपला आपल्याला परत बदल करायचा आहे. तर पहिला चौकोन आपण घेतला पिवळ्या कलरचा. सुई आपण ह्या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घेऊ. बघा सुरुवातीला पिवळ्या मोत्यांचा चौकोन तयार केला आपण आणि आता पुढे घेताना आपल्याला एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे. तर सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल. बघा दुसऱ्या चौकोनाला आपण काय केलं, एक पिवळा मोती आणि एक लाल मोती घेतला. बघा इथे 3 लाल मोती एका रांगेत आले तिरपे. हे स्वस्तिकची सुरुवात आहे आपली. ठीक आहे. हे 3 इथे आपण लाल मोती घेतले आहे. आता परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढून घेऊ आणि हा जो खालचा आडवा मोती आहे ना लाल कलरचा, त्याच्यामध्ये आपल्याला सुई काढायची आहे. बघा हा लाल कलरचा आडवा मोती, त्याच्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता बघा ह्या लाल मोत्यात आपण सुई काढून घेतलेली आहे ना. आता परत पुढे एक पिवळा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. आता सुरुवातीला पिवळा आणि मग एक लाल आणि मग हा पुढचा तिसरा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा तिसरा चौकोन पूर्ण केल्यावर बघा कसा आकार झाला. इथं ही आडवी तिरपी लाईन झाली आहे स्वस्तिकची आणि आता ही अशी तिरपी होणार आहे दुसऱ्या बाजूने. आता आपण सुई पुढे काढून घेऊ. पिवळ्या मोत्यातून वरती काढायची. या पिवळ्या मोत्यामधून सुई वरती काढायची आहे. बघा तिसऱ्या स्टेपला बघून घ्या आपण किती बदल केला आहे. आता पुढे आपल्याला दोनही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. दोनही मोती लाल कलरचे चौथ्या चौकोनामध्ये. आता ह्या पिवळा मोती आहे ना, त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची 5व्या नंबरच्या. बघा याच्यामध्ये सुई आपण काढून घेतलेली आहे. आता पुढे परत एक पिवळा मोती आणि एक लाल मोती. एक पिवळा मोती सुरुवातीला आणि मग एक लाल मोती. आणि बिलकुल कलर चुकवू नका. एक जरी कलर चुकला ना तरी तुमचं स्वस्तिकचं डिझाईन बिघडून जाईल. बघा बघा आपण ह्या तिसऱ्या स्टेपला लाल कलरचे 5 मोती घेतलेत आहे. स्वस्तिकची डिझाईन करायला प्रत्येक स्टेपला वेगळी वेगळी डिझाईन आहे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपला आपल्याला लाल मोती कमी जास्त करायचे आहेत. बघा अशा पद्धतीने केलं. आता हा शेवटचा चौकोन आहे ना, तो पिवळ्याच रंगाचा घ्यायचा आहे. शेवटचा आणि सुरुवातीचा चौकोन पिवळ्याच कलरचा असणार आहे. आपल्याला फक्त मधल्या ठिकाणी बदल करायचा आहे. जे कॉर्नर आहे ते येलोच कलरचे असणार. बघा हा चौकोन पूर्ण झाला. मी इथे सुई अशी काढून घेते खाली आणि इकडे दुसऱ्या वॉल पर्यंत काढून घेते. बघा आता मी परत तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा तिसऱ्या स्टेपला आपण काय करतो आहे, पहिला चौकोन पिवळ्या कलरचा, दुसऱ्या चौकोनात आपण एक लाल मोती एक पिवळा मोती घेतला, तिसऱ्या चौकोनाला परत एक पिवळा मोती एक लाल मोती घेतला, चौथ्या चौकोनात दोनही मोती लाल, पाचव्या चौकोनात एक पिवळा एक लाल आणि शेवटचा चौकोन आहे तो पिवळ्याच रंगाचा. बघा शेवटचा आणि पहिला दोन्ही ठिकाणी पिवळ्याच कलरचे मोती असणार आहे. आता बघा आपण ह्या बाजूला इकडची बाजू तयार झाली. आता दुसरी बाजू तयार करू. आता मी सांगितल्याप्रमाणे पहिला चौकोन नेहमी पिवळ्याच रंगाचा असणार. त्याच्यासाठी आपण 2 पिवळ्या रंगाचेच मोती घेणार. पहिला चौकोन आपण पूर्ण करून घेऊ. या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची. बघा पहिला चौकोन झाला.
आता पुढच्या चौकोनात काय आहे, एक लाल आणि एक पिवळा. तर सुरुवातीलाच पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा आहे. बघा, ही अशी तिरपी लाल कलरची रेषा तयार झाली पाहिजे. आता सुई वरती काढून घेऊ परत. ह्या खालच्या आडव्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे. बघा, आता ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर पुढे कसं करायचं आहे, बघा इथे बघायचं आहे. आपण ह्या आडव्या मोत्यात आहे, हा जो लाल मोती आहे त्या आडव्या मोत्यात आपण सुई काढून घेतलेली आहे. आता पुढे कसं, एक पिवळा आणि एक लाल अशा पद्धतीने आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. तर सुरुवातीलाच एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि इथला हा तिसरा चौकोन पूर्ण करायचा. हा झाला. आता या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची. बघा, पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढली. आता पुढे काय केलं आहे, बघा हा पिवळा मोती, त्या पिवळ्या मोत्याच्या पुढे हे दोनही मोती लाल कलरचे आहेत. तर ते दोनही मोती आपण पुढे लालच कलरचे घेणार आहे. बघा, दोनही मोती लालच कलरचे घेतले आणि हा इथला चौथा चौकोन पण आपण पूर्ण केला. बघा, आता माझा दोरा संपला आहे इथे. तर मी इथेच अशी गाठ देणार आहे. बघा, हा जो चौकोन आहे ना इकडचा, त्या चौकोनातून मी सुई बाहेर काढली आणि ह्या गोलातून अशी काढून घेतली आणि इथेच 1 आणि 2 गाठी द्यायच्या, पक्क्या करून घ्यायच्या आहे. आणि बघा, ह्या पिवळ्या मोत्यातून परत सुई मी खाली काढणार आहे गाठ दिल्यानंतर आणि परत खालच्या 2-3 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशी काढून घ्यायची बाहेर, म्हणजे कशी ती गाठ आहे ना पक्की होते आणि सुटायची चिंता नसते. आता ती गाठ आहे ना, बघा इथे आपण गाठ दिली होती ना, बघू शकताय तुम्ही, ती खाली निघून गेलेली आहे, दिसत नाही कुठेच. अशा पद्धतीने तुम्हाला गाठ द्यायची आहे. प्रत्येक वेळी कुठलीही कलाकृती करा, अशाच प्रकारे तुम्हाला गाठ द्यायची आहे. बघा, आता मी परत दुसरा दोरा घेतलेला आहे आणि मी अशी इथून सुरुवात करणार आहे त्याला. बघा, आता पुढे आपल्याला एक मोती लाल आणि एक मोती पिवळा घ्यायचा आहे. बघा, एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. बघा इथे बघून घ्या. बघा इथे बघायचं, एक मोती लाल आणि एक मोती लाल आणि एक मोती पिवळा. अशा पद्धतीने आपल्याला कलर घ्यायचे आहेत. रेड कलर चुकवू नका बिलकुल पण, नाहीतर स्वस्तिकची डिझाईन बिघडून जाईल. एकदम व्यवस्थित बघून करा. आता पुढचा चौकोन पिवळाच कलरचा घ्यायचा आहे. दोरा ओढताना व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. बघा, ही इथली डिझाईन आणि ही इथली डिझाईन सेम यायला हवी. बघा, आता अशाच पद्धतीने इकडे पण करायचं आहे आणि इकडे पण करायचं आहे. इकडे बघायचं आणि इकडे पूर्ण करायचं. एक एक चौकोन मोजायचा, एका चौकोनात कसे मोती घेतले आहेत आणि मग इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी 2-2 ज्या भिंती आहेत त्याच करून दाखवणार. पुढच्या उरलेल्या 2 तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. आणि मी कशा करते आहे, इकडे बघते आहे आणि इकडे करते आहे. हा एक चौकोन, हा एक चौकोन, हा दुसरा, इथे हा दुसरा. जसा इथे आहे ना सेम तसा इकडे यायला हवा. 6 चौकोन आहे, तुम्हाला एक एक चौकोन मोजून करायचा आहे. कोणत्या बाजूला कोणता मोती आहे, आधी पिवळा आहे की लाल आहे हे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि उरलेले ह्या 2 भिंती पूर्ण करायच्या आहे. आता मी करून घेते आणि मग चौथ्या स्टेपला मी तुम्हाला परत करून दाखवते. बघा, बाकीच्या उरलेल्या भिंती पण मी पूर्ण केलेल्या आहे. आता बघा, आपली चौथी स्टेप चालू आहे. ठीक आहे, बघा चौथी स्टेप, हा एक चौकोन, हा दुसरा, हा तिसरा. आता चौथा चौकोन करायचा आहे. आता चौथ्या चौकोनाला आपल्याला सुरुवातीलाच एक लाल मोती घ्यायचा आहे.
बघा सुरुवातीलाच आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आणि 2 मोती पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. बघा चौथ्या चौकोनाला, ठीक आहे, चौथा चौकोन चालू आहे आपला. बघा चौथा चौकोन आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या चौथ्या चौकोनाला आपल्याला सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आहे. आता पुढच्या स्टेपला एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. सुरुवातीला एक लाल आणि मग एक पिवळा आणि मग हा दुसरा एक चौकोन पूर्ण करायचा. हा झाला दुसरा चौकोन. आता सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे ना त्या लाल मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. लाल मोत्यामध्ये बघा या लाल मोत्यात सुई काढून घेतल्यानंतर पुढे 2ही मोती लाल कलरचे घ्यायचे आहे. बघा 2ही मोती आपण लाल कलरचे घेतले आहेत. बघा पहिल्या चौकोनामध्ये आपण एक मोती लाल घेतला आणि 2 पिवळे. पुढच्या चौकोनात एक पिवळा आणि एक लाल. तिसऱ्या चौकोनात आपण 2ही लाल मोती घेतले आहे. बघा 2ही लाल मोती घेतले आहे. आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घेऊ. बघा आता इथे स्वस्तिकची ही खालची बाजू पूर्ण झालेली आहे. बघ आता पुढच्या स्टेपला आता एक लाल आणि एक पिवळा असे मोती घ्यायचे आहे. बघा ही इथली खालची लाईन बघून घ्या तुम्ही स्वस्तिकची. हा सेंटर पॉइंट आहे. हा जो इथे आपला दोरा आहे ना तो सेंटर पॉइंट आहे. आता बघा एक लाल आणि एक पिवळा मोती घेतला तर चौथा चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा चौथा चौकोन. आता 5वा चौकोन करायचा आहे. बघा ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली आहे ना. आता इथे आपल्याला एक लाल मोती आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे. तर सुरुवातीला लाल मोती घ्यायचा आहे आणि मग नंतर पिवळा. बघा आणि हा 5वा चौकोन. बघा स्वस्तिकचा भाग तयार होतो आहे. ही एक लाईन आणि ही एक लाईन पूर्ण झालेली आहे. वरच्या फक्त 2 लाईनी बाकी आहे आपल्या आणि हा सेंटर पॉइंट आहे. आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घेऊ आपण. चौथी स्टेप चालू आहे आपली. आता पुढे 2ही मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. परत ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढायची. बघा ही इकडची भिंत जी आहे ती अशा पद्धतीने आपण केली आहे. बघा चौथी स्टेप बघून घ्या कशी केलेली आहे. आता सेम आपल्याला दुसरी करायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या बाजूला सुई काढून घेऊ. बघा या दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. आता सुरुवातीला आपण काय केलं होतं, एक लाल मोती होता आणि 2 पिवळे मोती होते. आता इथे एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. तिसरा पिवळा मोती इथे ऑलरेडी आहे, आपल्याला फक्त 2च घ्यायचे होते. तर बघा इथला हा पहिला चौकोन आपण पूर्ण करू. त्याच्यामध्ये आपण एक लाल मोती घेतलेला आहे. बघा हा झाला एक चौकोन पहिला. या लाल मोत्यातून सुई वरती काढायची.
बघा या लाल मोत्यातून सुई वरती काढली. आता पुढे बघा इथे एक लाल मोती आणि खाली एक पिवळा मोती. बघा हा एक लाल आणि हा एक पिवळा, असे 2 मोती घ्यायचे आहे. तर सुरुवातीला एक लाल मोती आणि मग एक पिवळा मोती, मग हा दुसरा चौकोन पूर्ण करायचा. बघा आणि आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. बघा लाल मोत्यातून सुई वरती काढून घेतली. आता सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे ना, बघा हा लाल मोती, त्या लाल मोत्यात सुई खाली काढून घ्यायची आहे. सुई अशीच फिरवून घ्यायची प्रत्येक वेळी, सरळ कुठेच काढायची नाही. बघा या लाल मोत्यात मी सुई आडवी काढून घेते. आता बघा पुढच्या स्टेपला बघा हा आपला तिसरा चौकोन चालू आहे ना, 1 2 3, हा बघा तिसरा चौकोन. तिथे 2ही मोती लालच आहेत, तर 2 मोती आपण लालच घ्यायचे आहेत तिसऱ्या चौकोनासाठी. बघा हा झाला तिसरा चौकोन तयार. आता सुई या लाल मोत्यातून वरती काढायची, वरच्या लाल मोत्यातून वरती काढायची, आडव्या मोत्यातून आडवी नाही. बघा आता चौथ्या स्टेपला काय आहे बघा, 1 2 3 4. चौथ्या स्टेपला एक पिवळा आणि एक लाल. एक सुरुवातीला लाल घ्यायचा आणि मग पिवळा घ्यायचा. बघा हा झाला चौथा चौकोन. आणि आता हा इथला लाल मोती जो आहे ना, बघा हा इथला लाल मोती, त्या लाल मोत्यात आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे. बघा हा लाल मोती आडवा, त्याच्यातून सुई आडवी काढून घ्यायची आहे. आता बघा चौथा चौकोन झाला. आता पाचवा चौकोन. बघा पाचवा चौकोन बघा, 1 2 3 4 आणि 5, हा पाचवा चौकोन. बघा इथे एक लाल मोती आणि एक पिवळा मोती आहे. तसंच आपल्याला घ्यायचं आहे, एक लाल मोती सुरुवातीला आणि मग एक पिवळा मोती. अशा पद्धतीने चौकोन मोजून मोजून तुम्हाला उरलेल्या 2 भिंती तयार करायच्या आहे. हा झाला पाचवा. बघा जसा इथे तसाच इथे, आणि सेम ॲज आपल्याला ह्या उरलेल्या 2 ठिकाणी पण तसंच करायचं आहे. आता इथे 2 पिवळेच मोती येणार आहे इथे शेवटी. ठीक आहे, हा जो 6वा चौकोन आहे ना, तिथे 2 पिवळेच मोती येणार 6व्या चौकोनात. आणि मग इथून कंटिन्यू तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. मग पहिल्या चौकोनात काय आहे, दुसऱ्या चौकोनात काय आहे, असं तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि इथं पूर्ण करायचं आहे. इकडे बघायचं आणि इकडे पूर्ण करायचं. 2 करून दाखवल्या. आता ह्या उरलेल्या 2 तुम्ही करून घ्यायच्या आहे. मग आपण 5व्या स्टेपला बघूया. बघा चौथी स्टेप पूर्ण करून घेतलेली आहे, उरलेल्या 2 भिंती पण तयार झालेल्या आहे. आता आपण 5व्या स्टेपला वळू. आता 5व्या स्टेपमध्ये आपल्याला सुरुवातीच्या चौकोनाला पिवळेच मोती घ्यायचे आहे, जसं खालपासून आपण करत होतो. फक्त चौथ्या स्टेपला आपल्याला एक लाल मोती ऍड करावा लागतो. आता इथून वरती सगळे पिवळेच मोती आहे. बघा आता पहिला चौकोन तयार झाला पिवळ्या कलरचा. ठीक आहे, आता दुसऱ्या चौकोनाला आपल्याला काय करायचं, एक मोती पिवळा आणि एक मोती लाल घ्यायचा आहे. बघा सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा आहे. आणि हा दुसरा चौकोन आपण तयार करू. बघा दुसरा चौकोन तयार झाल्यानंतर बघा इथला हा स्वस्तिकचा भाग बघा किती पूर्ण झाला आहे. आता फक्त इथे शेवटचा फक्त राहिलेला आहे. आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि हा जो लाल मोती आहे ना, त्याच्यामध्ये आपण सुई काढून घेऊ. बघा तिसरा चौकोन करायचा आहे आपल्याला. हळूहळू स्वस्तिकचा आकार पूर्ण होतो आहे. बघा आता ह्या मोत्यात सुई काढून घेतल्यानंतर 2ही मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे पुढे.
हे घेतले 2 मोती, तिसऱ्या चौकोनात 2 मोती पिवळ्या रंगाचे, बघा. आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची. पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची. आता पुढे दोनही मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे. दोनही मोती लाल रंगाचे, बघा. दोनही मोती लाल रंगाचे. चौथा चौकोन आपला चालू आहे, बघा. स्वस्तिक बघा केवढं पूर्ण झालं आहे. आता फक्त इथे वरती इथे एक मोती लावला की पूर्ण स्वस्तिक तयार झालेलं असेल आपलं. पुढच्या स्टेपनी जेव्हा येऊ आपण तेव्हा. आता बघा हा जो पिवळा मोती आहे ना, त्या पिवळ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. आता इथे दोनही मोती पिवळ्या रंगाचे, दोनही मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे, बघा. या उभ्या लाल मोत्यातून सुई खाली काढायची आणि परत ह्या उभ्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे, बघा. 5 चौकोन झालेत ना. आता शेवटचा चौकोन परत पिवळ्याच रंगाचा घ्यायचा आहे. त्यासाठी आपण घेणार 2 पिवळे मोती. हा शेवटचा 6वा चौकोन आपण पूर्ण करून घ्यायचा आहे, बघा. हा झाला, बघा. स्वस्तिकचा फक्त एकच मोती बाकी आहे, मग स्वस्तिक पूर्ण होईल. आता सुई फिरवून घेऊ आपण. पुढच्या भिंतीसाठी सुरुवात करू. जसं आपण ह्या बाजूला केलं तसंच त्या बाजूला पण करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण काय केलं, पहिला चौकोन बघा, पहिला चौकोन पिवळाच रंगाचा आहे ना, मग तो ॲज इट इज आपण पिवळाच रंगाचा घ्यायचा आणि 2च मोती घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे. आता हा पहिला चौकोन आपण पूर्ण करू. हा झाला पहिला चौकोन पूर्ण. आता ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरती काढायची, बघा. आता हा बघा, हा पहिला चौकोन झाला. पुढच्या चौकोनात काय, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती. तसंच मग एक लाल मोती एक पिवळा मोती घ्यायचा. तर सुरुवातीला पिवळा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा, कारण दोरा वरून निघाला आहे ना, तर वरतून पिवळा मोती. जर लाल मोत्यातून निघाला असता तर पहिले लाल मोती आला असता, बघा. बघा इथली ही जी लाईन आहे स्वस्तिकची ती पूर्ण झाली आहे. आता परत हा पुढचा जो लाल मोती आहे ना, त्याच्यात सुई काढून घ्यायची. लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे आणि तिथे पुढे दोनही मोती पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे. तिसरा चौकोन बघा, तिसऱ्या चौकोनाला बघा 1, 2 आणि 3. तिसरा चौकोन 2ही पिवळे मोती. अशा पद्धतीने तुम्हाला चौकोन मोजायचे असतात. दुसरी कुठली डिझाईन असेल तुम्ही अशाच पद्धतीने मोजून डिझाईन करू शकताय. कशी करायची कुठलीही असो ती डिझाईन, बघ. आता पुढे दोनही मोती लालच रंगाचे, दोनही मोती लाल रंगाचे, बघा. हे घेतले 2 मोती लाल रंगाचे. चौथा चौकोन आपला पूर्ण झाला. आता हा 5व्या चौकोनात आपण सुरुवात करू. आता 5व्या चौकोनाला आणि 6व्या चौकोनाला दोनही मोती पिवळेच वापरायचे आहे, बघा. इथे फक्त स्वस्तिकचा एवढाच भाग आहे आपला. आणि आता हा मोती आणि हा मोती 5वा आणि 6वा चौकोन तुम्हाला पिवळ्याच रंगाच्या मोत्यांमध्ये करायचा आहे, बघा. इथे आहे, इथे बघा 5वा आणि 6वा, 2 पिवळे 2 पिवळे, ठीक आहे. हे 2 पिवळे मोती तुम्हाला इथे घ्यायचे आहे आणि पुढच्या 2 उरलेल्या बाजू तुम्हाला अशाच पद्धतीने पूर्ण करायच्या आहे. त्या मी पूर्ण करून घेते आणि मग राहिला शेवटचा आपला इथे स्वस्तिकचा एक मोती,
तो पण आपण घेऊया. आधी हे पूर्ण करून घ्या. बघा आता चारही बाजू पूर्ण झालेल्या आहे आणि आता स्वस्तिकसाठी आपली शेवटची स्टेप बाकी आहे. स्वस्तिकसाठी आपली शेवटची स्टेप बाकी आहे, ती पण आपण पूर्ण करून घेऊ. एकच मोती आपला बाकी आहे लावायचा, रेड कलरचा. बघा आता सुरुवातीला इथे जसं सुरुवात केली ना आपण, इथे 2 पिवळे चौकोन, इकडनं पण 2 पिवळे चौकोन. फक्त इथे हा जो एक मोती आहे लाल कलरचा तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा आता इथे सुरुवातीला हा पहिला चौकोन पिवळ्या कलरचा, आता परत एक चौकोन पिवळ्याच कलरचा घ्यायचा, त्याच्यासाठी परत 2 मोती पिवळ्या कलरचे घ्यायचे आहे. हे घेतले. बघा हा दुसरा चौकोन, हा झाला दुसरा चौकोन. ठीक आहे. आता तिसऱ्या चौकोनाला आपल्याला घ्यायचा आहे लाल कलरचा मोती. बघा इथे घ्यायचा आहे एक लाल कलरचा मोती सुरुवातीलाच आणि मग एक पिवळा मोती घ्यायचा आहे. बघा तिसरा चौकोन. ठीक आहे, तिसरा चौकोन आपण करतो आहे. बघा तिसरा चौकोन पूर्ण झाला आणि बघा स्वस्तिकची डिझाईन पण आपली पूर्ण झालेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला 2 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. 2 नाही 3 चौकोन आपल्याला पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. हा झाला चौथा. सुई खाली काढून घ्यायची आहे पुढच्या पिवळ्या मोत्यामध्ये. हा 5वा चौकोन. बघा स्वस्तिक दिसत असेल तुम्हाला, पूर्ण झालेला आहे. आता पुढे 2 चौकोन पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे. बघा आता शेवटचा एक चौकोन बाकी आहे, पिवळे मोती घ्यायचे आहेत. बघा इथे आपलं स्वस्तिक पूर्णपणे तयार झालेलं आहे. बघा फक्त ह्या स्टेपला आपल्याला फक्त इथेच एक लाल मोती ऍड करायचा होता. तर बघा इकडे 2 पिवळे मोती, 2 पिवळे चौकोन, इकडनं पण 2 पिवळे चौकोन. फक्त इथे बघा इथे हे 2 पिवळे आणि इथे मध्ये एक लाल मोती आपण ऍड केलेला आहे. ह्याच पद्धतीने उरलेले 3 चौकोन तुम्हाला, उरलेल्या 3 बाजू तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. फक्त एकच लाल मोती ऍड करायचा आहे, तो कुठे आहे सेंटरलाच. बघा हे पिवळे मोती मोजायचे 1 2 3, इकडनं पण 1 2 3, हा सेंटरला लाल मोती घ्यायचा आहे. ठीक आहे, या 3ही बाजू तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. मी तुम्हाला एक बाजू करून दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने 3ही बाजू पूर्ण करायचं. एकच लाल मोती घ्यायचा आहे, एकच लाल मोती. बघा इथे इथे आहे तो मोती. ह्या पिवळ्या आणि लाल मोत्याच्या मध्ये लाल मोती तुम्हाला घ्यायचा आहे. आता पूर्ण करून घेते आणि मग वरची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा स्वस्तिकची डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे आणि हे किती उंच झालेलं आहे बघा. म्हणजे चौकोन मोजून दाखवते, 1 2 3 4 5 6, 6 चौकोनांमध्ये आपलं स्वस्तिक तयार होतं. ठीक आहे, 6 चौकोनांमध्ये स्वस्तिक तयार होतं. आणि ही खालची जी लाईन घेतलेली आहे आपण 8 मोत्यांची आहे. ठीक आहे, 8 चौकोनांची आहे, म्हणून हाईट पण मी 8 चौकोनांची घेणार आहे. कारण एवढं छोटंसं म्हणजे तुम्हाला कोणाला जर आवडत असेल एवढी छोटीशी हाईट करून तुळशी वृंदावन करणं तर तुम्ही करू शकताय. वरती परत फक्त एक स्टेप वाढवायची आहे, जशी इथे खाली आहे ना, बघा इथे खाली आहे ना, तशी एक स्टेप वरती वाढवायची आणि तुम्ही 6-7 चौकोनांचे ही तुळशी वृंदावन करू शकताय. आणि वरती मग राहिलेला आपला हा भाग जो आहे तो तयार करायचा आहे. ठीक आहे, तर मी इथे एवढी हाईट वाढवली आहे. बघा आता कारण ही खालची जे 6-8 मोती आहे ना, त्या 8 मोत्यांच्या हाईटने मी ही वरची हाईट घेतलेली आहे, जेणेकरून थोडंसं मोठं आणि थोडंसं व्यवस्थित दिसावं. हे खूप छोटं वाटतं म्हणून.
तर तुम्हाला जर छोटं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर आता बघा मी वरती किती स्टेप्स वाढवलेल्या आहे. बघा ही आपली ही स्टेप पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि वरती आहे 9. ती 9वी नंतर करायची आहे आपल्याला, पण ह्या 8 चौकोन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, 8 चौकोन पूर्ण करायचे आहे. इथे आपले 6 चौकोन पूर्ण झालेले आहे. याच्यावरती आपल्याला 2 लेवल 2 चौकोन पिवळ्या रंगाचे करायचे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, करून दाखवणार नाहीये. प्लेन येलोच कलरचे तुम्हाला चौकोन करायचे आहे, सगळे पिवळ्या मोत्यांमध्ये करायचे आहे. पण किती स्टेप वाढवायच्या? 2 ने वाढवायचे. 3 ने तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. हाईट तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकताय. पण मी 8 चीच ठेवलेली आहे आणि हे झालेले आहे 6 आणि याच्यावरती अजून 2 वाढवली की होणार 8. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, करून दाखवणार नाही. बघा इथं वरती प्लेन येलो कलरचे सगळे चौकोन घेतलेले आहे. तेवढे मी पूर्ण करून घेईल आणि मग राहिलेला हा वरचा भाग कसा करायचा मी तो तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्हाला या 2 स्टेप्स पूर्ण करून घ्यायच्या आहे. येलो चौकोन तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढची स्टेप बघू. शेवटची राहिलेली आपली वरची बाजू आपण तयार करू. तर बघा मी याच्या 2 स्टेप्स वाढवून घेतलेल्या आहेत. बघा 2 स्टेप्स वाढवल्या आहे, म्हणजे ही जी हाईट जी आहे ती 8 चौकोनांची मी केलेली आहे. जसे आपण हे खालचे 8 चौकोन घेतले ना, तसेच मी इथे पण 8 चौकोनांचे हाईट घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही हे स्वस्तिक आणि मग इथून याच्यावरती परत 2 चौकोन 2 स्टेप्स वाढवल्या. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पार्ट आहे ना तो आपल्याला बंद करायचा आहे. हा एवढा चौकोन जो आहे तो आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला बाकीचं विणकाम करायचं आहे. तर बघा आता बंद करताना कसं करायचं, एकदम सोपं आहे बंद करणं. आपण बघा आता हा जो कॉर्नर आहे आपला, बघा हा कॉर्नर आहे, इकडचा एक चौकोन आणि इकडचा एक चौकोन, हे दोन्ही कॉर्नरचे मोती आहेत. बघा हे दोन्ही कॉर्नरचे मोती आहेत. तर त्या 2 मोत्यांना धरून आपल्याला 2 मोती घ्यायचे असतात. बघा त्या 2 मोत्यांना धरून आपण 2 मोती परत घेतले आणि काय करायचं, बघा हा जो मोती आहे ना, बघा हा जो मोती आहे त्या मोत्यातून आपल्याला सुई ह्या दिशेने काढायची. बघा आणि इथे असं चौकोन तयार करायचा. बघा 2 कॉर्नर, हा जो म्हणजे एक कॉर्नर म्हणा, एक कॉर्नर मधला इकडचा एक चौकोन आणि इकडचा एक चौकोन, ते 2 मोती धरून आपल्याला 2 मोती घ्यायचे असतात आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा असतो. तर हा तयार झालेला आहे. इथे सपाट करायचा आहे आपल्याला. ही पूर्ण जी बाजू आहे ती पूर्ण पॅक करायची आहे. आता बघा आता मी ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. ठीक आहे, बघा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला परत घ्यायचे आहेत 2 मोती. हे घेतले 2 मोती. कुठलीही बाजू तुम्हाला पॅक करताना तुम्ही ह्याच पद्धतीने पॅक करू शकताय. बघा आता 2 मोती घेतलेत परत. आता हा इथला एक चौकोन, त्या मोती त्या मोत्यातून एक सुई बाहेर काढायची. बघा त्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा हा झाला दुसरा चौकोन तयार. आपल्याला ही बाजू फ्लॅट बाजू अशी पॅक करून घ्यायची आहे, सपाट करायची आहे. बघा 2 चौकोन झाले. आता परत सुई फिरवून घ्यायची. हा जो तिसरा मोती आहे ना, त्या तिसऱ्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि विण घेताना नेहमी घट्ट विणायचं, बिलकुल लूजपणा यायला नको त्याला. दोरा ओढताना असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. बघा या 3 नंबरच्या मोत्यात मी सुई काढून घेतली. ठीक आहे, आता परत घ्यायचे आहेत 2 मोती. परत 2 मोती घ्यायचे आणि बघा हा जो इथला चौकोन तयार केला ना आपण, त्याच्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आणि हा झाला तिसरा चौकोन तयार. बघा तिसरा चौकोन तयार झाला. परत आता सुई पुढे काढून घ्यायची आणि हा जो मोती आहे ना त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. बघा 3 चौकोन आपले तयार झाले. हे 2 आपण मोती एकत्र घेऊन इथे 2 मोती घेतले. मग हा दुसरा, पहिला, दुसरा, तिसरा 3 चौकोन झाले. आता
चौथा आणि पाचवा पण चौकोन तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि सहावा जो चौकोन आहे तो कसा करायचा मी तुम्हाला करून दाखवते. आता याच पद्धतीने तुम्हाला 2 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. 2-2च मोती घ्यायचे आहेत. बघा मी चौथा आणि पाचवा चौकोन पण पूर्ण केला. बघा किती चौकोन झाले, हे 5 चौकोन झाले. आणि आपल्याला सहावा चौकोन करताना काय करायचं असतं, बघा ह्या चौकोनाचा एक मोती आहे इथे आणि हा जो कॉर्नर मी तुम्हाला सांगितलं, जसा इकडे कॉर्नर तयार झाला आहे तसा इकडे कॉर्नर तयार झालेला आहे आणि त्या कॉर्नरचे हे 2 मोती, इकडच्या चौकोनाचा एक आणि इकडच्या चौकोनाचा एक, ते 2 आणि हा इथला एक, आणि घेताना फक्त एकच मोती घ्यायचा आणि मग ह्या 3ही मोत्यांमधून बघा हा एक मोती, इथे आपोआप एक चौकोन तयार होतो, फक्त आपल्याला एकच मोती घ्यावा लागतो. आता आपण सुई जरा काढून घेऊया पूर्ण ह्या मोत्यांमधून, ह्या 3ही मोत्यांमधून सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. बघा कशी ही 6 चौकोनांची पट्टी तयार झाली. बघा इथे हा पूर्ण प्लेन पार्ट आपल्याला तयार करायचा आहे, पॅक करायचा आहे. आता सुई ह्या मोत्यातून बाहेर काढली आणि हा जो इकडचा चौकोन आहे, ह्या भिंतीचा चौकोन, इकडचा जो आहे तो आपण पॅक केला. आता इकडचा हा जो चौकोन आहे ना, त्याच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. बघा काढली. आता 2 मोती घ्यायचेत, परत 2 मोती घेतले आणि हा जो चौकोन आहे हा, त्याच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. बघा आणि सुई फिरवून घ्यायची आणि कुठे घ्यायची, बघा हा जो मोती आहे ना, ह्या मोत्यात सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा म्हणजे ही लाईन पूर्ण झाली. आता इथून ही लाईन आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी आपण ह्या मोत्यात सुई काढून घेऊया. दोरा घट्ट ओढा. बघा या मोत्यात आपण सुई काढून घेतली. आता इथे परत घ्यायचे आहेत 2 मोती. परत आपण घेणार आहेत 2 मोती आणि परत हा मोती आणि हा मोती, ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा हा झाला दुसरा चौकोन. आता सुई ह्या वरच्या मोत्यातून बाहेर काढायची. बघा आपण इथून इकडे करत आलो, 6 चौकोन झाले. आता इथून सुरुवात केली आहे, इकडे करत करत चाललो आहे. इथे पण आपल्याला 6 चौकोन घ्यायचे. आता 2 मी चौकोन करून दाखवले तुम्हाला. आता 1 2 3 चौकोन तुम्हाला अशाच पद्धतीने करायचे आहे. 2-2 मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यांच्या वरती चौकोन तयार करायचे. आणि इथे परत शेवटी आली का मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. 3 चौकोन करायचे आहेत. बघा इथून इथपर्यंत मी करत आली आहे. 5 चौकोन झालेले आहेत. आणि इथे शेवटी करताना कसं, जसं आपण इथे केलं होतं बघा, इथे कसे हे 3 मोती तयार झाले होते आणि आपण एकच मोती घेतलं होतं. आता इथे पण तसंच झालेलं आहे. 1 2 आणि 3 तिथे मोती ऑलरेडी आहेत आणि घेताना फक्त एकच मोती घ्यायचा आणि हा शेवटचा 6वा चौकोन जो आहे तो पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा तो पण आपल्याला चौकोन पूर्ण करायचा आहे. आणि इथे आपल्या ह्या 2 लाईन तयार झालेल्या आहेत. 2 लाईन तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे हे उरलेले जे एवढा भाग आहे तो पण तुम्हाला अशाच पद्धतीने पॅक करत करत जायचा आहे. ही एक लाईन झाली, दुसरी झाली, आता 4 लाईन बाकी आहेत. ठीक आहे. आता मी यात 3 लाईन तुम्हाला स्वतः करून घ्यायची आहे, मी पण करून घेणार आहे. आणि शेवटची जी लाईन असेल ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे जोडताना. 6वी जी लाईन आहे ती मी तुम्हाला जोडताना दाखवणार आहे. आता ह्या 2 झाल्या, अजून तुम्हाला 3 करायच्या आहेत आणि शेवटची मी तुम्हाला करून दाखवते. बघा आता मी एवढी बाजू पॅक केली आहे. बघा किती चौकोन झाले हे, 1 2 3 4 आणि 5 लाईन मी पूर्ण केल्या. ठीक आहे, 5 लाईन पूर्ण केल्या आणि आपल्याला फक्त करायचे आहे 6 लाईन. आता बघा इथे 6व्या लाईन मध्ये आपल्याला फक्त एकच मोती घ्यावे लागतील. बघा आता दोरा इथून निघालेला आहे. आता मी ह्या मोत्यात दोरा काढून घेते. बघा 5 लाईन आपण पूर्ण केल्या. 6व्या लाईन साठी बघा मी तुम्हाला करून दाखवते आहे. या मोत्यात आपण सुई काढून घेतली आणि आता इथून पुढे आपल्याला फक्त एकच मोती घ्यायचा आहे. बघा एक मोती घेतला. आता इकडचा जो मोती आहे ना, बघा इकडचा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. मग ह्या मोत्यातून अशी खाली काढून घ्यायची. बघा इथे हा चौकोन पूर्ण झाला. एकच मोती घ्यायचा. शेवटच्या लाईनला आपल्याला एकच मोती घ्यायचा असतो आणि तो चौकोन, तेवढे चौकोन पूर्ण करायचे असतात शेवटच्या लाईनला फक्त. कारण
इकडची बाजू आणि तिकडची बाजू धरून आपल्याला जोडून घ्यायची असते. बघा हा एक चौकोन पूर्ण झाला. आता दुसरा चौकोन करताना बघा ह्या मोत्यातून सुई खाली काढायची. आता मी ह्या दिशेने पकडले म्हणून असं पकडा, नाही तर असं पकडा. ज्या दिशेने तुम्ही पकडत असेल त्या दिशेने तुमची सुई बाहेर निघेल. बघा अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता परत एकच मोती घ्यायचा आहे. परत एक मोती घेतला. आता बघा इकडचा शेजारचा मोती आहे ना, या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हा जो आडवा मोती आहे त्याच्यातून आडवी काढून घेतली. बघा हा झाला दुसरा चौकोन. ठीक आहे. परत आपण ह्या सुईमधून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि बघा ह्या मोत्यातून आडवी काढायची. पुढच्या चौकोनासाठी आपल्याला बघा 2 चौकोन झालेत ना, पुढच्या चौकोनासाठी आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. बघा आता परत घ्यायचा आहे एकच मोती. एकच मोती आपल्याला घ्यायचा आहे शेवटचे चौकोन करताना. बघा आता परत इकडचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची. बघा हा झाला अजून एक चौकोन तयार. आपण परत सुई बाहेर काढून घेऊ या मोत्यातून. बघा हा जरा तिसरा चौकोन. आता बघा चौथ्या चौकोनासाठी आपल्याला चौथ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. चौथ्या चौकोनासाठी तर आता परत एक मोती घेतला आणि बघा इकडचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. मग या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची. बघा आता हा झाला चौथा चौकोन तयार. ठीक आहे. व्यवस्थित दोरा ओढून घ्यायचा आहे. आता मी या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आडव्या. चौथा जो चौकोन बनवला आपण आता त्याच्यातून. बघा आता राहिला बघा किती. बघा राहिला फक्त 5वा आणि 6वा चौकोन. 5व्या आणि 6व्या चौकोनात एकच मोती फिट्ट करायचा आहे. एकच मोती. आता आपल्याला पुढे एकच मोती घ्यायचा आहे. बघा चौथा आणि 5व्या चौकोनासाठी एकच मोती घ्यायचा आहे. बघा इथे आपण सुई काढून घेतली. एक मोती घेतला. या मोत्यातून सुई बाहेर काढायची. बघा हा झाला इथे चौकोन पूर्ण. 5वा पण झाला आणि 6वा पण झाला. आता फक्त आपल्याला काय करायचं, जो 6वा चौकोन तयार झाला ना त्याच्यातून फक्त एकदा सुई आपल्याला गोल फिरवून घ्यायची आहे. दोरा त्याच्यातून फिरवून घ्यायचा आहे कारण ते मोती सगळे मोकळे आहेत. बघा हे सगळे मोती मोकळे आहेत. बघा ते फक्त आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. या 4ही मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे जेणेकरून ते घट्ट होतील, पॅक होतील. इथे आपला हा जो बेस आहे ना तो पॅक झालेला आहे. पूर्णपणे आपण तो पॅक करून घेतलेला आहे. बघा तुळशीचा शेवटचा टप्पा आपला बाकी राहिलेला आहे. मग आपली तुळस पूर्णपणे तयार होणार आहे. बघा आपण हा शेवटचा चौकोन पण पॅक करून घेतला. बघा अशा पद्धतीने आपल्याला पॅक करायचा आहे. एवढी तुळस आपली तयार झालेली आहे. आणि कडकपणा तुम्हाला ठेवायचा आहे. दोरा ओढताना घट्ट ओढायचा, कुठेच लूज पडायला नको आहे. ही फ्रेम पण मी पॅक केलेली आहे, ती पण तुम्ही पॅक करायची आहे मधून. आता बघा पुढची स्टेप दाखवते मी तुम्हाला. पुढच्या स्टेपला काय करायचं आहे, आता हा बेस आपण पॅक केला. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला अजून एक छोटीशी भिंत तयार करायची आहे. तुम्हाला दाखवते मी. बघा हा मध्ये गॅप मध्ये असा खोलगट भाग आहे. बघा खोलगट भाग आहे. ही जी भिंत आहे ना ही चौकोनांची एकच स्टेप आपल्याला त्याच्यावरती करायची आहे. तर ती कशी करायची मी तुम्हाला दाखवते. आता ह्या मोत्यात आपण सुई काढून घेतलेली आहे. बघा हा मोती, हा जो वरचा चौकोन आहे ना, हे 6 चौकोन आहेत. हे इथून इथपर्यंत सगळे 6 चौकोन आहेत. मोजून घ्या, 6 चौकोन यायला पाहिजे. ही खालचे जे आहे ते 8 आहे.
आणि वरचे जे आहे ते 6 आहे. इकडनं पण 6, इकडनं पण 6, सगळ्या बाजूने 6 चौकोन आहेत. त्याच्यावरती आपल्याला एक स्टेप वाढवायची आहे. तर बघा 3 मोती घ्यायचे आहेत. 3 मोती घ्यायचे. उभे चौकोन आपल्याला करायचे आहे. उभे चौकोन बघा 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. बघा असा उभा चौकोन आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे ही भिंत आपण कशी केली तशीच एक स्टेप आपल्याला वरती तयार करायची आहे. बघा एक चौकोन तयार झाला. आता दुसऱ्या चौकोनासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 2 मोती. 2 मोती घ्यायचे. बघा हा एक चौकोन पहिला. आता हा जो मोती आहे ना शेजारचा, त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. बघा हा झाला दुसरा चौकोन तयार. आता सुई ह्या मोत्यातून वरती काढून घेऊ आपण. 2 चौकोन झाले. आता सुई फिरवून ह्या तिसऱ्या चौकोनात आपल्याला तिसऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. तिसऱ्या चौकोनात सुई पुढे काढून घ्यायची आहे. म्हणजे पुढच्या चौकोनासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा 2 चौकोन झाले आणि तिसऱ्या चौकोनासाठी घ्यायचे आहे 2 मोती. 2 मोती घेतले आणि या उभ्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि परत हा जो तिसरा मोती आहे ना त्याच्यातून पण सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा हे झाले 3 चौकोन. अशाच पद्धतीने उभी रांग आपल्याला तयार करायची. उभी लाईन तयार करायची आहे सगळीकडून. इकडनं या चारही बाजूने आपल्याला उभी लाईन तयार करायची आहे. आता इथे कॉर्नर कसा करायचा, मी इथे जसं आपण केलं ना खाली त्याच पद्धतीने वरती पण करायचं आहे. जसे हे आपण चौकोन केले, एकावर एक ही भिंत रचली, त्याच प्रकारे इथं वरती पण करायचं आहे. आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. बघा वरचा भाग मी तयार करून घेतलेला आहे. जशी ही वॉल आपण तयार केली तशीच आपण एक स्टेप वरती करून घेतलेली आहे आणि हा भाग आपण आधीच पूर्ण करून घेतला. आता याच्यावरती काय करायचं आपल्याला बघा. आता एका मोत्यात आपली सुई असते कुठेतरी, इकडे असेल किंवा इकडे असेल. इथे होती, मी इकडे काढून घेतलेली आहे. म्हणजे इथून 1 नंबर पासून आपल्याला सुरुवात करता येईल म्हणून. आता ह्या मोत्यात सुई आहे ना, तर आता इथे परत आपल्याला 3 चौकोन घ्यायचे आहे. म्हणजे 3 मोती घ्यायचे आहेत तिथे चौकोन करायला. आपल्या 2-3 स्टेप्स राहिले आहेत अजून. बघा आता याच मोत्यातून सुई बाहेर काढायची, ज्या मोत्यातून दोरा निघालेला आहे. ठीक आहे. बघा आता ही भिंत आपण बनवली ती उभी बनवली. आता ही जी बनवायची आहे ती आडवी बनवायची आहे. अशी सपाट बनवायची आहे. जसा हा भाग आपण मध्ये सपाट केला त्या पद्धतीने करायचा आहे. तर बघा या मोत्यात मी सुई काढून घेते. बघा असं खालच्या बाजूने उभा न करता असा खालच्या दिशेने करायचं आहे, असं फ्लॅट. आता पुढचा चौकोन घेऊ आपण. 2 मोती घ्यायचे. बघा 2 मोती घेतले. आता हा जो 2 नंबरचा मोती आहे ना, त्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आत्ताचा जो चौकोन केला त्याच्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे. हे झाले 2 चौकोन. बघा आडवे करायचे आहेत आपल्याला. आता बघा हा 3 नंबरचा मोती आहे ना, त्या 3 नंबरच्या मोत्यात आपण सुई काढून घेऊ. बघा 3 नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतली आपण. आता परत इथे 2 मोती घ्यायचे आहेत. बघा परत 2 मोती घ्यायचे आहेत. हे घेतले, 2 मोती घेतले. परत हा जो इथला मोती आहे ना दुसऱ्या चौकोनाचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि परत हा तिसरा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा इथे हे 3 चौकोन तयार झाले. आता आपल्याला 6 चौकोन तयार करायचे आहे. इथून तर इथपर्यंत 6 चौकोन करायचे आहेत. 3 चौकोन करून दाखवले. आता परत उरलेले 3 चौकोन तुम्हाला करून घ्यायचे आहे. त्याच्या पुढे आपल्याला एक एक्स्ट्रा चौकोन आपल्याला करायचा आहे. म्हणजे ही 6 चौकोन आहे ना, तर 6 चौकोनांच्या ऐवजी आपल्याला 8 चौकोन घ्यायचे आहे.
जशी ही इथे खाली 8 चौकोनांची आपण पट्टी घेतली आहे ना, तशीच इथे पण 8 चौकोनांची घ्यायची आहे. आता हे तर फक्त 6 चौकोन आहेत इथे, मग 8 कसे होणार? तर मग आता इथे हे 6 पूर्ण करून घ्यायचे आणि मग 8वा कसा घ्यायचा मी तुम्हाला दाखवतेच. बघा इथे मी 6 चौकोन तयार केले. बघा ह्या पट्टीवर 6 चौकोन तयार झाले. आपल्याला 8 करायचे आहेत. आता बघा इथे ना आपल्याला एक्स्ट्रा 7वा चौकोन करून दाखवते मी तुम्हाला. बघा इथे एक्स्ट्रा चौकोन एक करून दाखवते, 7 होतील म्हणजे इथे. आणि इकडे आपण करून येऊ ना जेव्हा, तेव्हा इथे जो आहे ना उरलेला शेवटचा, तो 8वा चौकोन आपण इथे तयार करणार आहे. तर आता इथे आपण एक्स्ट्रा चौकोन तयार करू. बघा त्याच्यासाठी 3 मोती घ्यायचे आहे, लक्षात ठेवा. 6व्या चौकोनानंतर आपल्याला 7वा चौकोन घेताना बघा हे 6 चौकोन, ठीक आहे, हे 6 चौकोन. 7व्या चौकोनाला आपण 3 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. बघा तेव्हा इथे आपला एक एक्स्ट्रा चौकोन तयार होतो. इथे एक्स्ट्रा चौकोन तयार झाला. आता काय करायचं? बघा आता परत हे फिरवून घ्यायचं. आपली ही पट्टी तयार झालेली आहे. आता हा एक्स्ट्रा चौकोन केला ना आता, त्याच्यातून सुई खाली काढायची आणि आता पुढचा चौकोन घ्यायचा करायला. 2 मोती घ्यायचे. आपला एक्स्ट्राचा जो चौकोन आहे तो तयार झालेला आहे. बघा बघा या मोत्यातून सुई आहे. आता हा जो इथला पहिला मोती आहे ना, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि परत या मोत्यातून खालच्या दिशेने काढून घ्यायची. बघा इथे हे 2 चौकोन झाले. दोरा ओढताना व्यवस्थित ओढा. आता बघा ह्या मोत्यातून सुई फिरवून ह्या मोत्यात काढून घ्यायची. 2 नंबरचा जो मोती आहे, ह्या 2 नंबरच्या मोत्यात आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता इथे पण आपल्याला 2च मोती घ्यायचे आहे. तिसऱ्या चौकोनाला पण 2 मोती घ्यायचे आणि या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे आणि मग हा जो आडवा मोती आहे त्याच्यातून आडव्या दिशेने काढून घ्यायची. बघा आणि परत या उभ्या मोत्यातून खालच्या दिशेने. बघा आता इथे हे 7 चौकोन आहेत. 7 चौकोन आहेत. ही जेव्हा आपण फिरवून करत करत जाऊ तेव्हा इथे 8वा चौकोन तयार होणार. आता इथे 8 चौकोन आपोआप तयार होणार आहे. 1 2 3 झाले आहेत. 4 5 6 7. 7 झाल्यानंतर 8वा एक्स्ट्राचा आपल्याला करायचा असतो. आता मी तो इथपर्यंत करून दाखवते आणि मग परत एक्स्ट्राचा जो आहे तो परत करून दाखवते. बघा परत ही पूर्ण केली आहे मी पट्टी. किती झाले हे झाले 7 चौकोन आणि आपल्याला करायचे आहेत 8 चौकोन. तर मग इथे आपण एक्स्ट्रा चौकोन तयार करणार. जसा इथे हा एक्स्ट्रा केला होता ना, तसंच इथे एक्स्ट्रा करणार आहे. त्याच्यासाठी 3 मोती घ्यायचे. बघा दोरा इथून निघालेला आहे, त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्राचा चौकोन आहे तो तयार करायचा आहे. बघा आता हे बरोबर इथे 8 चौकोन झालेले आहेत. मोजून घ्या बरोबर. 8 चौकोन इथे तयार झालेले आहे. आता सुई फिरवून घ्यायची आपल्याला आणि ह्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला 2 बाजू तयार झाल्या आहेत ना. आता राहिली तिसरी आणि चौथी. आता आपण तिसऱ्या बाजूला आपण विणकाम करणार आहे. बघा हा एक्स्ट्राचा 8वा चौकोन. आता ह्या उभ्या मोत्यात आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आडव्या मोत्यामध्ये सॉरी. बघा आता सेम इथून तर इथपर्यंत तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. इथून तर सलग इथपर्यंत. आणि एक्स्ट्राचा चौकोन करायला विसरायचं नाही. इथं येऊन 7 चौकोन होतात. 7व्या चौकोनाला तुम्हाला एक्स्ट्रा चौकोन करायचा असतो 3 मोती घेऊन आणि मग इथून कंटिन्यू परत करत यायचं आहे. आता मी इथून तर इथपर्यंत करून घेणार आहे आणि इथे शेवटी फक्त जोडताना तुम्हाला दाखवणार आहे. जसं इथून इथपर्यंत केलं सेम ॲज तुम्हाला इकडनं करायचं आहे. आता पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते. बघा इथे शेवटी कसं करतात. इकडचा हा एक चौकोन केला आहे, इथला हा बाकी होता. इथं याचा आणि याचा एक्स्ट्राचा एक कॉमन असतो. बघा इथे 2 मोती आहे ना, घेताना फक्त 2 मोती घ्यायचे आणि मग इकडच्या एका मोत्यातून आणि ह्या इकडच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथे हे आपल्याला हे 8 चौकोन तयार झालेले असतात. बघा
चारही बाजूंना 8-8 चौकोन तयार झालेले आहे आणि हे आतले बाजूचे सगळे 6-6 चौकोन आहेत बघा. ही जी आहे ना फ्रेम खालची, तशीच सेम आपल्याला वरती करायची आहे ना. तर ही झाली आहे सुरुवात त्याची. आता ही झाली आहे. आता काय करायचं, ही वरची झाली, आता आडवी करायची आहे. जशी ही खालची आहे ना त्या प्रकारची आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता हा जो इकडचा चौकोन आपण तयार केला ना आत्ताच, त्या चौकोनातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा. आणि आता आपल्याला याच्या खालची पट्टी तयार करायची आहे. तर चला मग आपण करून घेऊया. सेम करायचं आहे, जसं आपण वरती केलं तसंच करायचं आहे. चौकोन चौकोन करायचे, फक्त कसे एकदा उभे केले मग एकदा आडवे केले, मग आता परत उभे करायचे खालच्या दिशेने. ठीक आहे. आता ह्या चौकोनात आपण सुई काढून घेतली, 3 मोती घेतले, ह्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. ठीक आहे. बघा असा खालच्या दिशेने आपल्याला हा चौकोन ठेवायचा आहे. असा खालच्या दिशेने, लक्षात ठेवा, खालच्या दिशेने आपल्याला हा चौकोन ठेवायचा आहे. आता सुई फिरवून घ्या आणि इकडचा 2 नंबरचा चौकोन बघा, इथे हा झाला चौकोन, आता इथे घ्यायचा आहे. सुई आपल्याला फिरवून घ्यावा लागेल आणि याच्यात काढून घ्यायची आहे. मी सुई फिरवून घेते आधी. ह्या चौकोनातून पूर्णपणे सुई फिरवून घ्यायची आहे. बघा आता पुढे आपण हा एक चौकोन झालेला आहे आपला, आपण त्याला खाली फोल्ड केला खालच्या दिशेने. आता पुढच्या मोतीत सुई काढून घेतली आणि मग पुढे 2 मोती घेतले आहेत आपण. आता हा जो आपण आता चौकोन केला ना त्याच्यातला हा उभा मोती, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घ्यायची बघा. हा झाला दुसरा चौकोन. ठीक आहे. आपण सुई परत बाहेर काढून घेऊ पुढच्या मोत्यातून. बघा आणि आता परत ह्या उभ्या मोत्यातून खाली काढायची आहे सुई, खालच्या दिशेने खाली काढून घ्यायची आहे बघा. असे चौकोन बनवायचे आहे पण ते खालच्या दिशेने आले पाहिजे. परत 2 मोती घ्यायचे बघा. परत 2 मोती घेतले आणि हा आता तिसरा मोती, तिसऱ्या चौकोनासाठी तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा. हा झाला तिसरा चौकोन बघा. तिसरा चौकोन तयार झाला आपला. आता सुई परत गोल फिरवून घ्यायची आणि हा जो चौथा मोती आहे ना त्या चौथ्या मोत्यामध्ये आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण चौथ्या मोत्यासाठी, चौथ्या चौकोनासाठी आपण सुरुवात करू. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे बघा. बघा आपण ही उभी लाईन बनवली, आधी उभी केली आणि मग त्याच्यावरती ही आडवी करून घेतली बघा. अशी प्लेन प्रकारे करून घेतली आणि आता करतो आहे ती खालच्या दिशेने झुकलेली आहे बघा. खालच्या दिशेने आपण फोल्ड केली बघा. असा हा चौकोन आणि त्याला आपण असं खाली फोल्ड केलेला आहे. ठीक आहे. आता 3 चौकोन तयार करून दाखवले मी तुम्हाला. आता उरलेले बाकीचे पण चौकोन तयार करून घ्यायचे आहे बघा. किती राहिले, 1 2 3 4 आणि 5 चौकोन बाकी आहे आपल्याला. इथे पण 8 चौकोन तयार करायचे आहे. आणि जेव्हा आपण इकडे वळू ना तेव्हा खाली कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता इथून ते इथपर्यंत सलग करत जायचं आहे. अशीच चौकोन करायचे बघा. अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि ती अशी खाली फोल्ड करायची. ठीक आहे. मी इतकं पूर्ण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते बघा. अशी ही पट्टी आडवी तयार करून घेतली. ठीक आहे. 8 मोत्यांचीच फक्त पण ती अशी खाली फोल्ड करून घेतली म्हणजे ती खालच्या दिशेने आली, अशी खालच्या बाजूने. आता ही एवढी 8 चौकोनांची पट्टी आपण पूर्ण केली. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला करायची आहे ना. तर बघा ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आहे. मग आता ह्या पुढच्या मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेणार आहे पुढच्या पट्टीला सुरुवात करण्यासाठी बघा. ठीक आहे. पुढच्या पट्टीला आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत परत बघा. 2 मोती हे घेतले, 2 मोती आणि ही इथली आडवी पट्टी. ठीक आहे.
ही आडवीच ठेवायची, खालच्या दिशेने झुकलेली पाहिजे. आणि आता बघा, ह्या मोत्यातून दोरा बाहेर निघालेला आहे आणि इकडचा हा चौकोन 8वा, ठीक आहे, त्या 8व्या चौकोनाच्या मोत्यातून सुई वरती काढायची. बघा, 8व्या चौकोनाच्या मोत्यातून सुई वरती काढली आणि परत हा जो 1 नंबरचा मोती आहे ना, ह्या बाजूचा 1 नंबरचा मोती, चौकोन म्हणा किंवा मोती म्हणा. बघा, म्हणजे ही अशी इकडे आली आणि आता ही इथून इकडे सुरू होते आहे. बघा, आपण ही याच्यातून सुई खाली काढून घेऊ या मोत्यातून. बघा, अशा पद्धतीने ही आपल्याला खाली सोडायची आहे. बघा, मोकळीच आहे पण अशी खाली झुकलेली असायला हवी. आता पुढे परत 2 मोती घ्यायचे आणि पुढचा चौकोन तयार करायचा. बघा, दोरा खालच्या दिशेने निघाला आहे. मग या 2 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि पुन्हा एकदा या उभ्या मोत्यातून खालच्या दिशेने काढून घ्यायची. हा झाला दुसरा चौकोन. बघा, आता याच पद्धतीने तुम्हाला ही सगळी बाजू पूर्ण करून घ्यायची आहे. जसे हे आपण इथे खालच्या बाजूला झुकलेले चौकोन तयार केलेले आहे त्या प्रकारे इथे कॉर्नरला तुम्हाला हा मोती आणि हा मोती हे दोन्ही धरून करायचं आहे. ठीक आहे. बघा, आता हे सगळं या सगळ्या बाजू तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहे. बघा, इथं कसं केलं, हा आणि हा कॉर्नर एकत्र करून घेतलेला आहे आपण. ठीक आहे. आता मी एवढं पूर्ण करून घेते. बघा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही स्टेप पूर्ण करण्याच्या आधीच मी तुम्हाला एक स्टेप सांगणार आहे करून. बघा, नंतर करायला थोडंसं मुश्किल होतं ते, म्हणून मग आधीच करून दाखवणार आहे. बघा, हे जे आपण केलेलं आहे ना वरती तुळशीचा हा जो शेवटचा भाग राहिलेला आहे आपला, या स्टेप्स रेड कलरचे मोती यूज करून आपण हे डिझाईन तयार केलेलं आहे ते आपण लगेचच करून घेणार आहे. ठीक आहे. नंतर करायला ते मुश्किल होतं थोडंसं, म्हणून मी आधीच तुम्हाला दाखवणार आहे. इथे करून घेऊ आपण आणि इथे जेव्हा इकडचं करून होऊ तेव्हा इथे आपण ते करून घेऊ. ठीक आहे. आता बघा, यात हे 2 चौकोन करून घेतले आपण. आता ना आपण सुई वरच्या पट्टीवर काढून घेऊ. बघा, वरच्या पट्टीवर काढून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी कुठल्या मोत्यात मी सुई काढून घेणार आहे. बघा, या चौकोनातून मी इथे सुई काढून घेतली. आता हे 2 चौकोन आहे ना, हा इकडचा गोल आहे ना, हा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आधी. बघा, या मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला घ्यायचे आहे 3 लाल रंगाचे मोती. बघा, 3 लाल रंगाचे मोती घेतले. बघा, दोरा कुठून काढला आहे मी, हा जो मोती आहे ना, या मोत्यातून या दिशेने दोरा बाहेर निघालेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं, इकडनं दोरा बाहेर निघालेला आहे ना, आता हा इकडचा मोती बघा, हा मोती आणि हा मोती, इकडनं दोरा बाहेर निघाला, हे 2 सोडून दिले आणि परत या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. बघा, अशा पद्धतीने हे बघितलं, हे 5 मोत्यांचं फूल इथे तयार झालं. खाली 2 येलो मोती आहे आणि वरती 2 रेड आहे. बघा, अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता हे एवढंच नाही करायचं आहे, हे जरा ह्या मापाच्या तुळशी वृंदावनला हे छोटं वाटतं खूप, म्हणून मग मी त्याला डबल केलेलं आहे. याच्यावरती परत एक स्टेप मी वाढवली आहे, तर मी आता ती पण तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता हे आपण करून घेतलेलं आहे. आता आपण त्या पुढच्या स्टेपला पण सुरुवात करूया. आता बघा, आता दोरा इथे आहे. ठीक आहे. इथून निघालेला ह्या मोत्यातून. आता सुई ह्या मोत्यातून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे. चला, ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा, ह्या मोत्यात लक्षात घ्या मी कुठल्या मोत्यात काढलेला आहे सुई. बघा, सुरुवातीला हे 2 मोती होते, या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून हे आपण 3 मोती ॲड केले. मग आता हा जो मोती आहे याच्या शेजारचाच हा मोती, इथून आपण सुई बाहेर काढली. आता तिथं किती घ्यायचे आहेत मोती आपल्याला, सुरुवातीला 5 लाल कलरचे मोती. तुम्ही 6-7 घेतले तरी चालतील, ट्राय करून बघा.
पाकळी तयार होईल तिथे छान अशी 5 घेतले, ठीक आहे, 5 मोती घेतले. आणि 5 मोती घेतल्यानंतर पहिला सोडून द्यायचा, हा पहिला सोडून द्यायचा. दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची. बघा, पहिला सोडून दिला, दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढली. बघा, दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढली. आता घ्यायचे आहे 3 मोती. बघा, 3 लाल मोती, 3 लाल मोती. आणि आता काय करायचं, बघा, हा पहिला चौकोन, हा पहिला चौकोन आपण हे लाल मोती लावले ते पहिल्या चौकोनावर. आता इथून हा दुसरा चौकोनातून आपण सुरुवात केली तर इकडचा दुसरा चौकोन, बघा हा मोती, या मोत्यातून सुई आतल्या बाजूने काढून घ्यायची आहे. बघा, असा हा कॉर्नर आपण इथे रेड कलरचा तयार केलेला आहे. बघा, तुळशी वृंदावनासाठी अशा पद्धतीने आपण ही एक्स्ट्रा स्टेप वाढवून घेतलेली आहे. हेच तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून ते हे करण्याच्या आधीच आपण, पूर्ण करण्याच्या आधीच आपण हे लगेच तयार करून घ्यायचं. इथे 2 चौकोन केले की हे लगेच इथे तयार करून घ्यायचं. आता फक्त काय करायचं, आता सुरुवात म्हणजे आता झालीच आहे. आता परत सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि इकडे काढून घ्यायची आहे. हा जो मोती आहे ना, हे 2 चौकोन झालेत ना. आता इथे आपल्याला तिसरा चौकोन करायचा आहे आणि परत इथपर्यंत करत यायचं आहे. तर आता मी ती सुई काढून घेते. तुम्हाला जस्ट फिरवून घ्यायची आहे. इकडनं फिरवून घ्या, ह्या मोत्यांमधून असे इकडून काढून घ्या सुई, किंवा इथून इकडे काढून घ्या तरी चालेल, किंवा जमत नसेल तर इथेच दोऱ्याला गाठ मारा आणि नवीन दोऱ्याने परत सुरुवात करा. आता मी दोरा फिरवून घेते आणि मग पुढच्या स्टेप्स तुम्हाला दाखवते. बघा, ही डिझाईन झाली आहे आणि आता मी इकडे सुई काढून घेतलेली आहे. तर आता असंच कंटिन्यू इथपर्यंत करत जायचं आहे. हे जे चौकोन करतो आहे ना आपण खालच्या दिशेने झुकलेले, ते चौकोन आपल्याला इथे पूर्ण करून घ्यायचे आहे. आता मी ते पूर्ण करून घेते आणि ही स्टेप जशी आत्ता मी करून दाखवली तशी परत एक मी तुम्हाला करून दाखवेल. म्हणजे तुम्हाला आता जर समजलं नसेल मी कसं केलं तर मी तुम्हाला परत एक स्टेप करून दाखवणार आहे. 2च करून दाखवणार आहेत. इथे करून दाखवली, इथे करून दाखवेल, बाकीच्या पुढच्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता इथून इथपर्यंत मी हे चौकोन पूर्ण करून घेते येलो कलरचे आणि मग याच्यावर हे रेड कलरची डिझाईन मी तुम्हाला करून दाखवते. बघा, इथली परत एक लाईन मी पूर्ण करून घेतली. जशी इथं ही अशी खाली झुकलेली आपण चौकोन पट्टी तयार केली तशी इथे पण केलेली आहे. आता ही पूर्ण झाली आहे. इथपर्यंत हे 8 चौकोन झाले. आता इकडची करायला बघा परत काय करायचं, बघा ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे मी आणि आता या मोत्यातून सुई वरती काढायची. आपण तिसऱ्या स्टेपला सुरुवात करतो आहे. तिसऱ्या बाजूच्या भिंतीला 4 बाजू आहेत ना याला, तर आपली तिसरी बाजू चालू आहे. बघा, आता या मोत्यातून सुई पुढे काढून घेते. कॉर्नरला मी तुम्हाला करून दाखवते आहे. बघा, एक चौकोन तयार झाला. आता खाली सुई काढून घ्यायची आहे. बघा, एक चौकोन तयार झाला. आता दुसरा पण करून घेते मी आणि हे 2 चौकोन तयार झाले की मग मी तुम्हाला वरची ती रेड कलरची जी डिझाईन आपण बनवली आहे ती मी तुम्हाला करून दाखवेल. बघा, 2 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा, 2 नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत ह्या खालच्या मोत्यातून खाली काढून घ्यायची आहे. बघा, अशी वरती चौकोनी प्लेट तयार होते आहे. जशी ही खालची झाली आहे ना तशी इथे तयार होते आहे. आता हे 2 चौकोन करून झालेले आहेत माझे. आता आपण सुई फिरवून या मोत्यात काढून घेऊ. हा जो 2 नंबरचा मोती आहे ना, बघा हा 2 नंबरचा मोती अशी गोल फिरवून ह्या 2 नंबरच्या मोत्यात सुई काढून घ्यायची. वरच्या बाजूला आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ती लाल डिझाईन जी आहे ती बनवायची आहे आपल्याला. बघा, आता बघा हे जे 2 मोती आहे ना, म्हणजे हे बघा हे कॉर्नरचे 2 मोती, त्याच्या समोरचे हे 2 मोती, त्याच्यातून आपल्याला सुई ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा, इकडनं सुई
बघा ह्या मोत्यातून ह्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची. बघा सुरुवातीचे हे 2 मोती, ह्या 2 मोत्यांमधून आपल्याला ती छोटी डिझाईन तयार करायची 3 मोत्यांची. आणि मग नंतर हा जो मोती आहे ह्या मोत्यातून ह्या मोत्यापर्यंत आपल्याला ती मोठी डिझाईन तयार करायची असते. आता इथे 3 मोती घ्यायचे लाल कलरचे, 3 मोती घेतले लाल कलरचे. आता दोरा इकडनं निघाला आहे ना, मग या मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि मग परत या बाजूने बाहेर काढून घ्यायची परत. बघा हे 2 मोती, बघा ही अशी तयार झाली. इथे डिझाईन अशी उभी तयार होते बघा, बाहेरून अशी दिसते, आतल्या बाजूने अशी दिसते. आता ही तयार झाली. आता आपल्याला ही जी बनवली ना ही वाली ती बनवायची आहे. तर मग काय करायचं, सुई आपल्याला पुढच्या मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे. बघा आता काढायची कशी, आता हे बाहेरचे 2 पिवळे मोती आहे ना, त्या बाहेरच्या 2 पिवळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्या. बघा बाहेरचे हे 2 पिवळे मोती, त्याच्यातून सुई काढली. आणि आता हा जो मोती आहे ना इथला, बघा हा आणि हा, या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. बघा बघा एकच गोष्ट लक्षात ठेवा, सुई ही जी डिझाईन 3 मोत्यांची करतो ती करण्यासाठी एक तर दोरा ह्या बाजूने बाहेर निघायला हवा किंवा ह्या बाजूने बाहेर निघायला हवा. तशाच प्रकारे ह्या मोत्यातून किंवा ह्या मोत्यातून, हे बघा हे 4 मोती, एक तर इकडून दोरा बाहेर निघायला पाहिजे किंवा इकडून दोरा बाहेर निघायला पाहिजे, तेव्हा ती डिझाईन आपल्याला करता येणार आहे. प्रयत्न करायचा का ह्या मोत्यातून बाहेरच्याच दिशेने दोरा बाहेर आला पाहिजे, हा किंवा हा मोती. बघा हे 4 मोती आणि हे 2 मोती, या डिझाईनवर आपल्याला ह्या डिझाईन करायच्या आहे. आता मी तुम्हाला दाखवलं आहे. आता पुढे आपल्याला घ्यायचे आहे 5 मोती लाल कलरचे 5 मोती घेतले. आणि मगाशी केल्यासारखं पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची. पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि नंतर घ्यायचे आहेत 3 मोती. हे घेतले 3 मोती आणि आता हा जो इथला मोती आहे ना, त्या मोत्यातून सुई आतल्या बाजूने पुढे घ्यायची. बघा इथून बाहेर निघायला पाहिजे किंवा इथून बाहेर निघायला पाहिजे, एका बाजूने बाहेर निघेल आणि एका बाजूने आतल्या बाजूला जाईल, तेव्हा ही डिझाईन आपल्याला करता येणार आहे. बघा अशा प्रकारे ही डिझाईन तयार केलेली आहे मी. आणि हे पण मी तुम्हाला असे खालच्या दिशेने हे चौकोन पट्टी आली पाहिजे. बघा आता राहिले फक्त इकडची इथपर्यंत पट्टी आणि इकडची इथपर्यंत पट्टी. आणि ह्या ज्या 2 डिझाईन मी तुम्हाला करून दाखवल्या आहे सेम तुम्हाला इथे करायच्या आहे. बघा हे 2 मोती आणि हे 4 मोती, इथून दोरा बाहेर निघाल, इथून मधल्या बाजूला जाईल. इथं जसं केलं सेम प्रोसेस तुम्हाला इथे करून घ्यायची आहे. एवढीच फक्त स्टेप होती आणि 1-2 वेळेस तुम्हाला मी करून दाखवली आहे. आता पुढच्या वेळी तुम्हाला ट्राय करायची आहे. आता मी एवढं तुम्हाला दाखवणार आहे, बाकी मी पूर्ण करून घेते आणि मग
फायनल लुक तुम्हाला दाखवते. बघा आता इथे शेवटचं कॉर्नर मी तुम्हाला करून दाखवते. जेव्हा आपण हे पूर्ण करतो, हे 7 चौकोन पूर्ण होतात. बघा हे जे 7 चौकोन आहेत ते पूर्ण होतात आणि हा 8वा चौकोन करताना आपल्याला इथे एकच मोती घ्यावा लागतो. बघा इकडची ही जी खालची लाईन आहे ती आणि इकडची बघा इथे 3 मोती तयार आहेत, 1 2 आणि 3. आता फक्त एकच मोती आपल्याला तिथे ऍड करायचा आहे. बघा शेवटला चुकायला नको म्हणून मी तुम्हाला करून दाखवते आहे. बघा बघा इथे असा हा 8वा चौकोन पूर्ण झाला. बघा ही जेवढी पण बॉर्डर आहे, बघा हा जो भाग आहे आपला वरचा पूर्ण झालेला आहे. हा जो आहे बघा हा आणि हा आता सेम झालेला आहे. आता फक्त राहिलं हे करायचं. आता इथे तुम्ही ते करून घ्यायचं आहे. हे 2 मोती आणि हे पुढचे 4 मोती, या ह्याच मोत्यांवरती तुम्हाला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ती कशी केली मी तुम्हाला दाखवलीच आहे 2 वेळा करून. इथे फक्त शेवटी गडबड नको व्हायला म्हणून मी हा एक मोती तुम्हाला इथे ऍड करून दाखवला. आता हे बाकीचं उरलेलं तुम्हाला डिझाईन पूर्ण करून घ्यायचं आहे. बघा इथे आपली तुळशी वृंदावन पूर्णपणे तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. हे मी आधी केलेलं सॅम्पल पीस आणि आता तुम्हाला सेम करून दाखवलेला आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते, हा जो LED आहे ना तो तुम्ही असा याच्या खाली ठेवू शकताय. असा याच्या आतल्या साईडने तुम्ही असं ठेवू शकताय, म्हणजे प्रकाश पण त्याच्यामध्ये पडू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये LED ठेवू शकताय किंवा नाही ठेवला तरी चालेल, तुमच्यावर डिपेंड आहे हे. बघा अशा पद्धतीने ह्या तुळशी वृंदावन पूर्णपणे तयार झालेले आहे. आणि वरती तुम्हाला आर्टिफिशियल गवत ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकताय. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जे नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.